हटके वेलनेस ग्रुपकडनं धन्यवाद. मी नेहमी म्हणते हा सेशन सुरू असताना सकाळी 8:30 ही वेळ ठेवली गेली आणि बऱ्याच जण म्हणतात की सकाळी आहे वगैरे वगैरे वगैरे, पण इट्स ऑलवेज गुड टू स्टार्ट अबाउट युअर ओन वेलनेस ऑन डिफरंट डायमेन्शन्स अर्ली इन द मॉर्निंग, अँड दॅट्स वाय वी हॅव चोजन संडे मॉर्निंग 8:30 फॉर दीज सेशन्स. क्विकली इंट्रोड्यूस करते, कदाचित बऱ्याच जणांना माहीत असेल, पण हटके हा जसा मराठी शब्द आहे तसा तो इंग्लिशमध्ये कॉइन केला गेला. जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं 2020मध्ये, माझे मिस्टर शिरीष कुलकर्णी यांची ती आयडिया होती आणि तो कॉइन करताना HATKE असा केलं होतं त्याचं स्पेलिंग, स्टँडिंग फॉर हेल्थ, ॲटिट्यूड, टेक्नॉलॉजी, नॉलेज अँड एंगेजमेंट. आणि पॅन्डेमिकमध्ये आपण सगळेजण वी हॅव गॉन थ्रू ऑल दिस आणि वी नो दॅट रिलेटिव्ह टू स्प्रेडिंग. आणि त्यावेळेला ह्या 5 पिलर्सचा वापर करून आपण आपलं आयुष्य सकारात्मक कसं करायचं हा विचार करून हा इनिशिएटिव्ह सुरू झाला. आत्ता 3 इनिशिएटिव्हवर याच्यावरती काम चालू आहे. एक हटके इंटरव्ह्यू सिरीज, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या थॉट लीडर्स, बिझनेस लीडर्सचे इंटरव्ह्यू घेण्यात आले. जवळपास 136 इंटरव्ह्यूज जे शिरीष कुलकर्णी यांनी घेतले. त्याच्यात अगदी माशेलकर सरांपासून प्रशांत दामले, सुनंदन लेले, आनंद नाडकर्णी असे वेगवेगळ्या लोकांचे घेतले इंटरव्ह्यूज. हटके म्युझिक हा दुसरा इनिशिएटिव्ह सुरू केला, कारण म्युझिक इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ऑल ऑफ अस, वेदर वी आर अ सिंगर, वेदर वी आर अ इन्स्ट्रुमेंट प्लेअर ऑर वेदर वी आर अ ऑडियन्स. त्यामुळे त्या दृष्टीने आमच्या जवळपास 60हून अधिक प्रोग्राम झाले. लेटेस्ट म्हणजे आम्ही एक दिवसीय संपूर्ण गीत रामायणाचा कार्यक्रम 20 एप्रिलला केला, जेव्हा सलग 8 तास 56 गाणी सादर करण्यात आली ऑडियन्स समोर. 25 कलाकार होते, सगळे नवोदित कलाकार. आणि तिसरा इनिशिएटिव्ह हटके वेलनेस, जो आम्ही सप्टेंबरमध्ये सुरू केला. वेलनेसमध्ये 8 डायमेन्शनचा विचार केलेला आहे: फिजिकल, इमोशनल, कॉग्निटिव्ह, स्पिरिच्युअल, सोशल, एन्व्हायरमेंटल आणि फायनान्शियल. आणि या सेशनच्या अंडर दर महिन्याला आपण हे सेशन ऑर्गनाईज करतोय. आजचं 8वं सेशन आहे आणि वी फील ॲब्सोल्युटली ब्लेस्ड, कारण जे एक्सपर्ट्स येत आहेत हे सगळे सेशन्स घ्यायला, they are extremely well known in their own fields. They have done a good amount of work आणि ते आपल्यासाठी हा वेळ काढतात. आपल्याला ते गिव्हिंग बॅक गेस्चर म्हणून इथे येतात, आपल्या प्रश्नांची उत्तरं देतात. सो इट्स ॲब्सोल्युटली अ प्युअर ब्लेसिंग टू हॅव देम इन द हटके वेलनेस सेशन्स. आजचे आपले जे वक्ते आहेत ते प्रोफेसर मिलिंद वाटवे सर आहेत आणि वी रिअली वॉन्ट टू थँक यू सर फॉर शिरीष कुलकर्णींना विनंती करते की त्यांचं छोटंसं रोपटं देऊन स्वागत करावं. सरांची ओळख करून देते. खरं म्हणजे खूप मोठी ओळख आहे, पण मी थोडक्यात करून देणं माझं कर्तव्य समजते. प्रोफेसर मिलिंद वाटवे सर हे PhD मायक्रोबायोलॉजी, एक्स प्रोफेसर ऑफ बायोलॉजी. He has been an independent researcher since 2019. Prior to that, he has been professor of biology at the Indian Institute of Science and Education and Research, IISER, Pune. Throughout most of his career, he has been teaching undergraduate students, and his research spans a broad range of topics determined by the students' interest, with evolutionary biology being a general theme. His research interests are in evolutionary biology, evolutionary medicine, behavior, and human ecology. सरांनी आतापर्यंत जवळपास 100हून अधिक पब्लिकेशन्स केलेले आहेत, co-authored by their undergraduates and occasionally by teachers, farmers, housewives, and even illiterates. So we are very happy to have you here, sir. आणि सरांचं सर स्वतः सांगतीलच त्या विषयाबद्दल, पण स्पिरिच्युअल बुक सिरीजमध्ये त्यांचं डोज, डिप्लोमॅट्स अँड डायबिटीज, डार्विनियन इंटरप्रिटेशन ऑफ टाईप 2 डायबिटीज अँड रिलेटेड डिसऑर्डर्स याच्यावरती बुक पब्लिश झालं आहे, जे ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे. आणि त्या धर्तीवर, त्या कन्सेप्टवरच दीनानाथ मंगेशकरनी 2017मध्ये बिहेवियरल इंटरव्हेन्शन लाईफस्टाईल डिसऑर्डर असं बिल्ड एक्सरसाइज क्लिनिक सुरू केलं, ज्याचे आमच्या इथले बरेच जण त्याचे बेनिफिशियरीज आहेत.
आणि त्याचंच पुढे एक्सटेन्शन म्हणून आम्ही पाटील सरांना रिक्वेस्ट केली की आपण पाटील सरांचं लेक्चर घेऊ शकतो का, आणि म्हणून आज आपण जमलेलो आहोत. सरांनी बरेचसे बुक्स लिहिलेले आहेत आणि त्यांचे इंटरेस्ट एरियाज मी जस्ट वन लायनरमध्ये सांगते. त्यांची वेबसाईट आहे milind.me.org. यू कॅन चेक मोर ऑन इट, बट जस्ट फॉर क्युरियोसिटी, he is working on a science katta, which is a model of non-curricular science education, and he has been practicing for 25 years. He is a wildlife person, man in the wild, exploration and search for novel insights into human-wildlife interface. Wood art, which is completely different. So he has been sporadically pursued his interest in natural forms and interpretation by making wood art. पेन्सिल वर्क, जो माझा पण खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. सर बरेच वर्ष पेन्सिल वर्क पण स्केचेस पण करत होते. कंपोजिंग म्युझिक, बऱ्याचशा गाण्यांना चाली दिलेल्या आहेत, जे अगदी आरती प्रभूंच्या काव्यापासून, त्यामुळे ते पण त्यांचं पॅशन आहे. सो वी हॅव अ मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटी ओव्हर हिअर, and he would be talking on one of the most critical area of understanding the sugar balance in our body. So I'll hand it over to you, sir. Thank you so much. सगळ्यात पहिल्यांदा सांगून टाकतो की मी मेडिकल डॉक्टर नाही, आणि त्यामुळे मला मधुहार स्नेहावर बोलण्याचा काय अधिकार ते मी सांगेन. पण त्याच्यापूर्वी मी एक सांगतो की जे प्रश्न विचारणं आवश्यक आहे, प्रश्नोत्तरातूनच तो विषय पुढे जातो. पण मला असं होत आहे तर मी काय करू, असे प्रश्न नसतात, कारण मी मेडिकल सल्ला देत नाही. मग माझा मधुमेहाशी संबंध काय, तर इव्होल्युशन हा माझा अभ्यासाचा विषय आहे. गेली अनेक वर्ष अनेक दशक इव्होल्युशन आणि इकॉलॉजी, जंगलामध्ये काम केलं, वन्य प्राण्यांबरोबर काम केलं, जंगलातल्या माणसाबरोबर काम केलं, शहरातल्या माणसाबरोबर पण काम केलं, आणि त्यामुळे माणसाची इकॉलॉजी समजणं, माणसाची उत्क्रांती समजणं हा माझा इंटरेस्टचा मूळ भाग आहे. मग याचा मेडिसिनचा संबंध आहे की नाही, तर 100% आहे, कारण आपलं शरीर हे त्या परिस्थितीमध्ये इव्हॉल्व झाले. म्हणजे आपल्या पूर्वजांच्या जे शिकारी समाज होते, जे हंटर गॅदरर्स होते, जे जंगलातलं अन्न खात होते, त्या काळाला, त्या प्रकारच्या बिहेवियरला, त्या प्रकारच्या इकॉलॉजीला अनुरूप आपलं शरीर आणि सगळी फिजिओलॉजी बनलेली आहे. आणि आज आपण एकदम वेगळं जगतो. त्यामुळे त्याचं आणि ह्याचा कुठेतरी काहीतरी मिसमॅच आहे. या मिसमॅचचा त्या ठिकाणी अपरिहार्य पण आहे, पण तो परिणाम आपण समजून घेतला तर त्याचे जे वाईट परिणाम आहेत ते कमीत कमी कसं ठेवायचं आहे हे आपल्याला समजू शकतो. आणि त्यामुळे ते समजणं हा माझा प्रयत्न आहे. बरं, हा माझाच फक्त असं नाही, तर गेल्या 25-30 वर्षामध्ये रिव्होल्युशनरी मेडिसिन असे एक नवीन शाखा, नवीन विचार प्रवाह तयार झाला. त्या रिव्होल्युशनरी मेडिसिनचे स्वतःची सोसायटी आहे. तर ते ICMPH जे दिसतंय तिकडे, तर इंटरनॅशनल सोसायटी फॉर रिव्होल्युशनरी मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ, तर त्याच्या संस्थापकांपैकी मी एक होतो. आता मी त्याचा मेंबर नाही, कारण डॉलरमध्ये सबस्क्रिप्शन भरायला लागते, त्याचा रिटायर झाल्यानंतर परवडत. पण त्या सोसायटीच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. रिव्होल्युशनरी मेडिसिन ही काही नवीन पॅथी नाही, म्हणजे ते काही होमिओपॅथी, आयुर्वेद अशी वेगळी शाखा नाही. तर मेडिसिनचंच मूळ समजून घेणं, डिसीजचं मूळ समजून घेणं हे त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. मेडिसिनची डेव्हलपमेंट ही उलटी झालेली आहे. म्हणजे आधी कळस मग पायाले असं झालेलं आहे. म्हणजे आधी उपचार शोधले आणि आता त्याच्या मागची कारणमीमांसा शोधतोय, असं बरंच झालं. आणि कारणमीमांसा आपल्याला उत्क्रांती सापडणार आहे, पण मेडिसिनच्या करिक्युलममध्ये उत्क्रांती कधी शिकवलीच जात नाही. आणि फार तर आपल्याला उत्क्रांती म्हणजे काय माहिती असतं, तर डायनासॉर्स माहिती असतात, किंवा माणसाच्या पूर्वजांचे काहीतरी जळजंबाल नावं, अमुक कथाकळस वगैरे अशी काहीतरी जळजंबाल नावं आपल्याला माहिती असतात. त्याच्या मागचा जो विचार आहे, त्याच्या मागची जी थिअरी आहे, तिचं काही शिकवलं जात नाही. त्याचं नावं आणि ते चित्र आणि काही फारसं रिव्होल्युशन म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येत. पण
माणसाचं जसं शरीर उत्क्रांत झालं आपल्याला थोडं थोडं फार माहिती असतं ते शेपूट गेले 2 पायावर चालायला लागला वगैरे वगैरे ते सुद्धा सगळं खरं नसतं. म्हणजे खरं तर माणसाची शेपूट गेली नाही, अख्ख्या एमच्या फॅमिलीमध्ये कोणाला शेपूट नाही, माणसाचं शेपूट गळलं हे खरं नाही. पण असं आपण काय काय समजतो, पण त्यांच्या पलीकडे बारकावे खूप आहेत. आणि ही सगळी जर का उत्क्रांती समजून घेतली तर आजचा माणूस पण समजायला मदत होईल. आणि आज आपल्याला ज्या काही गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावरती दिसत आहेत, घराघरामध्ये कॅन्सर दिसत आहे, घराघरामध्ये डायबिटीस आहे, असं का आहे याची कारणं समजायला मदत होईल. कारण माझा रोल हा औषध देण्याचा आणि उपचार करण्याचा नाही, तर त्याच्या मागची बेसिक बायोलॉजी समजण्याचा आणि समजावून सांगण्याचा आहे. हे पुस्तक आम्ही तिघांनी, डॉक्टर प्रमोद पाटील, मी आणखी अश्विनी केसकर अशा तिघांनी मिळून लिहिलं. हे तिघांमध्ये कॉमन काय असेल तर तिघही निसर्ग अभ्यासक आहे. यापैकी प्रमोद हा एकटाच मेडिकल डिग्रीवाला आहे, आम्ही बाकीचे दोघेही मेडिकल डिग्रीवाले नाही. पण तिघांचं कॉमन गोष्ट अशी की तिघही निसर्ग अभ्यास. डॉक्टर असण्याखेरीज प्रमोद पाटलांनी पक्ष्यांचा, प्राण्यांचा, आता सध्या त्यांचा मार्क्सचा अभ्यास चालू आहे. आणि हा अभ्यास त्यांनी कधी सोडला नाही. मग ते मेडिकलची डिग्री असो, पोस्ट ग्रॅज्युएशन असो, प्रत्यक्ष प्रॅक्टिस असो, त्यांनी हा छंद आणि हा अभ्यास कधी सोडला. त्यामुळे निसर्ग अभ्यास या तिघांचा आणि ह्या कॉमन पॉईंटवरती आम्ही एकत्र आलो. नाहीतर तिघांचं प्रोफेशन, तिघांचं औपचारिक शिक्षण हे टोटली वेगळ्या शाखांमध्ये. आणि त्यामुळे आपण जो मधुमेहाचा विचार करणार आहोत तो सुद्धा त्याच्या मागचा निसर्ग, इकॉलॉजी, इव्होल्युशन हा त्याचा पाया असणार. मेडिसिनमध्ये औपचारिक शिक्षण न घेतल्याचा एक फायदा मला खूप मिळाला. आणि तो फायदा असा की राजा नागडा असेल तर तज्ञान नाही कळत, ते सगळ्या पोरालाच कळत. त्यामुळे जो विषय आपण कधी शिकलो नाही त्या विषयाकडे जर का आपण चिकित्सक बुद्धीने बघायला लागलो तर त्या विषयातल्या तज्ञांना न दिसणाऱ्या खाचाखोचा, त्यातल्या गॅप्स, त्यातले फ्लॉज हे आपल्याला दिसायला लागतात. त्यामुळे कुठल्याही माणसाने आपण जो विषय शिकलो नाही, ज्या विषयामध्ये आपले तज्ज्ञ नाही, त्याच्यामध्ये प्रश्न जरूर विचारला. त्याच्यात तज्ज्ञ असल्या तर ड्रॉप करू नये, मान्य आहे. पण प्रश्न विचारण्याचा नागरिक म्हणून प्रत्येकाला अधिकार आहे. आणि त्यामुळे आपला जरी विषय नसेल तरी मूलभूत प्रश्न विचारले पाहिजे. आणि बऱ्याचदा आपण जेव्हा हे मूलभूत प्रश्न विचारतो तेव्हा असं लक्षात येतं की अरे त्या विषयात 25 वर्षे घालवणाऱ्या माणसांनी या प्रश्नाचा विचारच केला नाही. मला प्रत्यक्षात असे रिस्पॉन्सेस अनेकदा मिळालेले आहेत, नवीन प्रश्न, अरे या प्रश्नाचा आम्ही कधी विचारच केला नव्हता. हे होतं. मनुष्य स्वभावाला धरून होतो, कोणाला दोष करीत नाही. आणि त्यामुळे नेहमी नवीन दृष्टिकोनातून एखाद्या विषयाकडे पाहणं आवश्यक असतं. आणि विज्ञानाच्या इतिहासामध्ये सुद्धा असं घडलेलं आहे. ज्या वेळेला फिजिसिस्टनी बायोलॉजीमधला एखादा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी त्यांना वेगळ्या गोष्टी दिसल्या ज्या बायोलॉजीमध्ये अनेक वर्ष काढले लोकांना दिसल्या नव्हत्या. हे विज्ञानामध्ये नेहमी होतं. आणि त्यामुळे आपण जे समजतो की तुम्ही त्या विषयावर तज्ञ असाल तरच बोला, नाही तर बोलू नका, हे खरं नाही. तुम्हाला दुसऱ्या विषयामध्ये बोलण्याचा आणि विशेषतः मूलभूत प्रश्न विचारण्याचा खूप मोठा अधिकार आहे, प्रत्येक नागरिकाला आहे. आणि त्यामुळे असे प्रश्न विचारले जाणं आवश्यक आहे. तर हे विचारले झाल्यानंतर यासारखी प्रतिक्रिया येते ना, तुम्हाला तुला काय कळतं, तुम्ही कशाला त्याच्यामध्ये नाक खूप असताय वगैरे वगैरे. आपण एका विषयात बॅकग्राऊंड घेऊन दुसऱ्या विषयामध्ये गेलो की आपल्याला नवीन गोष्टी कशा दिसतात, पॅरलल्स कसे दिसतात. हे साधं उदाहरण आहे. मंगल पांडेची गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आणि सिनेमा आल्यापासून तर काही विचारायला. पण या मंगल पांडे आणि मधुमेहामध्ये मला एक खूप मोठं साम्य दिसतं जे या पुस्तकातही. तर मंगल पांडेच्या इतिहासामध्ये असं आहे की 1857च्या बंडाळीची, स्वातंत्र्य युद्धाची वेगवेगळ्या भूमिकेतून पाहिलं तर त्याला वेगळी नावं देतात. तर
त्याची तयारी जवळपास 2 वर्ष आधी चालू होती. 2 वर्ष आधी त्याचं सिस्टमॅटिक प्लॅनिंग चालू होतं आणि मग ते प्लॅनिंग वेगवेगळ्या प्रकाराने चाललेलं होतं. आणि ह्याची ब्रिटिशांना जराही कल्पना नव्हती की हे काय चाललंय, कशा प्रकारे असंतोष खतखततोय. आणि हा नुसता असंतोष नाही तर त्याला एकत्र करून ऑर्गनाईज करून एक सिस्टमॅटिक प्लॅनिंग चाललं. पहिल्यांदा कधी कळलं तर मंगल पांडेमुळे कळलं, जे ऍक्च्युअली प्लॅनिंगच्या आधीच होतं. नाही तर जूनमध्ये उठाव करायचा होता, पण मंगल पांडेने त्याच्या आधीच आपल्या लेव्हल व्यक्तिगत लेव्हलवरती काहीतरी रिॲक्शन दिली. त्यामुळे त्या उठावाबद्दल त्याच्यानंतर कित्येक काळ सगळ्या बंडखोरांना पांडेच म्हणत होते. हे इतिहासात आहे, ब्रिटिशांच्या पत्रव्यवहारामध्ये पांडेज असा उल्लेख असतो. हे सगळे बंडखोर हे पांडे. ही गोष्ट मधुमेहाला लागू आहे. याचं कारण असं की मधुमेहाचं बद्दल सर्वात काय आधी माहिती झालं तर शुगर. कधी माहिती झाली तर मधुमेहाचा उल्लेख भारतीय आणि अरेबिक वाङ्मयामध्ये सुद्धा जवळजवळ 1500 ते 2000 वर्ष जुना आहे. म्हणजे आयुर्वेदाच्या काळामध्ये प्रमेह नावाने जे सिम्पटम्स वर्णन केले ते अगदी मधुमेहाच्या जवळ जाणार आहे. तसं अरेबिक वाङ्मयामध्ये सुद्धा मधुमेहाचा उल्लेख आहे. आणि त्याच्यामध्ये मधुमेहाचं लक्षण काय दिलं माहिती का? पहिलं लक्षण की मधुमेहीच्या मूत्राला मुंग्या लागतात. मुंग्या लागणं हे सर्वात पहिलं लक्षण आहे. मग त्या मुंग्या कशामुळे लागतात तर नंतर ते कोणी चव घेऊन खायला असं माहित नाही, पण ते गोड लागतं. मग ते साखर असते. मग पुढे थोडी हळूहळू बायोकेमिस्ट्री डेव्हलप झाल्यानंतर मग खरोखरच त्याच्यामध्ये साखर असते जी नॉर्मल याच्यामध्ये नसते. मग रक्तातली साखर वाढलेली असते. हे हळूहळू पुढे पुढे जसे सायन्स डेव्हलप झालं तसं माहिती झालं. त्यामुळे साखर हा मधुमेहाचा मंगल पांडे आहे. आणि अजूनही सगळ्या मधुमेहाला साखरच म्हणतात. म्हणजे कित्येक लोक मला शुगर आहे असं म्हणतात. म्हणजे शुगर हा मधुमेहाचा जवळपास पर्यायी शब्द झाल्यासारखा आहे. तर याच्यामध्ये असं झालं की कालांतराने कळलं की बंडाचे प्लॅनर्स वेगळेच लोक आहेत. त्याच्यामागची माणसं वेगळीच आहे. मंगल पांडे हा काही त्याची सेंट्रल कॅरेक्टर नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पहिलं कळलं ही गोष्ट खरी, पण सगळे बंडखोर काही पांडे नाही. आणि मंगल पांडे हा त्यांचा सूत्रधार पण नाही. हीच गोष्ट आता मधुमेहामध्ये स्पष्ट होते. हे एका 2001 सालच्या एका पब्लिकेशन मधून घेतलेली फिगर आहे की डायबिटीस बद्दल कशी समजूत होती त्या काळी. हे सगळे डिटेल बघू नका, फक्त ही डायग्राम किती सोपी आहे ते बघा. आणि मी पुढची डायग्राम जे दाखवणार आहे तर डायबिटीसचं आजचं चित्र आहे. म्हणजे निम्म्या अवयवातील तर ब्रेन, मग गट, याच्यामध्ये कुठेतरी पॅन्क्रियाज आहे, लिव्हर आहे, हे सगळे शरीरातले निम्मे अवयव आणि त्या अवयवांमधले एक एक रसायन किंवा जीन्स हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात आणि ते सगळे एकमेकांशी कनेक्टेड असतात. म्हणजे तुमच्या लिव्हरमधली कुठली तरी गोष्ट आणि तुमच्या ब्रेनमधली कुठली तरी गोष्ट ही एकमेकांशी कनेक्टेड असते. मग ती कनेक्टेड कदाचित रक्तामधून असते, रासायनिक दृष्ट्या असते, किंवा डायरेक्टली नर्वमधून असते. आणि त्या नर्वचे सुद्धा दोन्हीकडे जात असतात. तुमच्या शरीरातून मेंदूकडे आणि मेंदूकडून शरीराकडे दोन्हीकडे हे मेसेजेस जात असतात. तर तशा जवळजवळ 70-80 केमिकल्स आपल्या शरीराच्या निम्म्या अवयवांमध्ये एकमेकांशी संवाद करत असतात आणि हे सगळं मधुमेहामध्ये बदलतं. ते सगळं चित्र मधुमेहामध्ये बदलतं. या सगळ्यामध्ये कुठेतरी शुगर आहे, या सगळ्यामध्येच कुठेतरी इन्सुलिन पण आहे. पण अजून आपण सगळ्या बंडखोरांना पांडे म्हणण्याच्या स्टेजच्या पलीकडे गेलेलो नाही. अजून डायबिटीस म्हटल्यानंतर शुगर आणि इन्सुलिन एवढे दोनच गोष्टी डोळ्यासमोर येतात. आता हे चित्र गेल्या 20-25 वर्षांमध्ये पूर्णपणे बदललेलं आहे, पण अजून ते क्लिनिकल लेव्हलला आले नाही. अजून हे रिसर्चच्या लेव्हलला. क्लिनिकल लेव्हलला का आलं नाही याचं एक साधं कारण असं आहे की ते कॉम्प्लेक्स पिक्चर समजून घेण्यामध्ये कुठल्याही औषध कंपनीचा फायदा नाही आणि त्यामुळे ते क्लिनिकल लेव्हलला आले नाही.
डॉक्टरचं कसं असतं की ते MBBS करत असताना किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कुठे MD म्हणजे काय असेल ते करत असताना डायरेक्टली पुस्तकातून शिकतात आणि मग त्यांच्या अनुभवातून शिकतात, केसेसमधून शिकतात आणि त्यानंतर जे शिकतात स्वतः प्रॅक्टिसला आल्यानंतर ते त्यांना फक्त औषध कंपन्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हने दिलेलं लिटरेचर फक्त वाचतात. 99% किंवा त्याच्यापेक्षाही जास्ती डॉक्टर कधी ओरिजिनल रिसर्च वगैरे कधी वाचण्याचे भानगडीत पडत ते परवडत नाही. मग अशी समजूत आहे की ते वाचायला वेळ कोणाला असतो तर ज्याची प्रॅक्टिस चालत नाही चालत आणि त्यामुळे मूळ रिसर्च कोणी वाचतच नाही आणि त्यामुळे रिसर्च लेव्हलला जे चालतं ते क्लिनिकल लेव्हलला एखाद्या औषध कंपनीचा फायदा असल्याखेरीज येतच नाही. मग ज्या गोष्टीमध्ये औषध कंपन्यांचा फायदा नसून पेशंटचा मात्र फायदा आहे अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अल्टरनेटिव्ह मार्ग आपण शोधला पाहिजे. तर हे पुस्तक लिहिण्यामागचा किंवा बेल क्लिनिक सुरू करण्यामागचा मूळ हेतू हा आहे की जे लोकांपर्यंत पोचायला पाहिजे ते वेगळ्या मार्गाने आपण पोचवण्याचा प्रयत्न करूया. आणि मग ते जे म्हणजे काय आहे तर मी मगाशीच म्हटलं की ग्लुकोज हा मंगल पांडे आहे, तो त्या मंडळीचा सूत्रधार नाही. तसंच डायबिटीसमध्ये शरीरामध्ये ज्या निराळे बदल होतात त्याच्यामध्ये ग्लुकोज हे सेंट्रल नाही. ग्लुकोज बदलणं हा मधुमेहातला मुख्य बदल नाही. पण तो मुख्य बदल हा समजूत असल्यामुळे आतापर्यंत जे काही उपचार झालेले आहेत ते सगळे ग्लुकोज खाली कसं आणता येईल, वाढलेलं ग्लुकोज परत नॉर्मल कसं करता येईल ह्याच्याकडे सगळा रोग आहे. आणि मग याच्यामध्ये अनेक क्लिनिकल ट्रायल्स पण झाल्या. आता क्लिनिकल ट्रायल म्हणजे काय असतं तर त्याची मूळ जी काही कल्पना आहे ती अत्यंत तर्कशुद्ध आहे. प्रत्यक्षात त्या अंमलात आणताना ती तर्कशुद्धी कुठे जाते ती गोष्ट वेगळी, पण क्लिनिकल ट्रायलची मूळ कल्पना खूप तर्कशुद्ध आहे आणि ती अशी की तुम्ही कमीत कमी 2 ग्रुप करायचे. त्यातला एक कंट्रोल ग्रुप असतो ज्याला मी उपचार दिला नाही आणि जो दुसरा जो ग्रुप असतो त्याला उपचार दिला आणि मग त्या दोघांमध्ये काय फरक पडला, मग त्या रोगाप्रमाणे 3 महिन्याने असेल, 6 महिन्याने असेल, 10 वर्षांनी असेल, काय काय फरक पडला हे तुम्ही सिस्टमॅटिकली बघत त्याची नोंद करत तो डेटा ठेवत पुढे जायचं. ही क्लिनिकल ट्रायलची मूळ कल्पना आहे. आता डायबिटीसवरती अशा शेकडो क्लिनिकल ट्रायल आहेत आणि त्यापैकी औषध कंपन्यांनी केलेल्या ट्रायल्स आपण थोडा सोडून देऊ कारण त्यांचा डायरेक्टली त्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट आहे. पण अनेक विद्यापीठांनी इन्स्टिट्यूट्सनी स्वतंत्रपणे अशा ट्रायल केलेल्या आहेत आणि त्या मोठमोठ्या ट्रायल्स आहेत. म्हणजे एका ट्रायलमध्ये 10,000 लोक अशा मोठमोठ्या ट्रायल्स आहेत. त्या ट्रायलमध्ये काय होतं तर ते एक ॲडव्हान्स नावाची ट्रायल होती. त्यातले 2-4 आकडे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. तर त्या लोकांनी काय केलं तर 2 ग्रुप कम्पेअर केले की एकामध्ये ज्याच्यामध्ये ग्लुकोजचं अगदी टाईट रेग्युलेशन आणि दुसऱ्यामध्ये डिसऑर्डर रेग्युलेशन. मग तरी औषध घेत असोत किंवा नसोत पण त्यांनी काय अगदी ग्लुकोज माझं HbA1c अगदी 6.5च्या खालीच पाहिजे असा आग्रह नाही धरलेला. घेतलं औषध नाही घेतलं थोडं ग्लुकोज कंट्रोलमध्ये आहे थोडी नाही असं आहे. हे अजिबात ट्रीटमेंटच घेत नव्हते असं नाही बरं का, परंतु काटेकोरपणे शुगर नॉर्मलला आणलेली नाही आणि या ग्रुपमध्ये ती नॉर्मलला आणलेली आहे. मग 5 वर्षांनी त्यांनी पाहिलं तर डायबिटीसची जी निराळी कॉम्प्लिकेशन्स असतात त्या कॉम्प्लिकेशनची प्राथमिक लक्षणं किती लोकांमध्ये दिसायला लागली तर या ग्रुपमध्ये 20% दिसायला लागली आणि ह्या ग्रुपमध्ये 18.1% दिसायला लागली. म्हणजे ट्रीटमेंट घेतल्याने साधारणपणे 2%चा फरक पडला. ह्या 2%ला ते लोक 10% म्हणतात. कारण काय तर 2 हा 20चा 10% आहे. त्यामुळे जो आपल्या भाषेत जो 2% फरक पडलाय पण त्यांच्या भाषेमध्ये 10% फरक असतो. अशा तऱ्हेने जे काही ट्रायल झालेले आहेत त्या सगळ्या ट्रायलमध्ये जास्तीत जास्त फरक हा 27%चा पडलाय. पण दॅट इज मोर ऑफ एन आउटलायर. साधारणपणे 10%च्या आसपास फरक पडतो ट्रीटमेंटमध्ये. म्हणजे तुमची कॉम्प्लिकेशन डेव्हलप होण्याची
शक्यता आहे 10% कमी होते. कुठल्या ट्रायल्समध्ये? तर ज्या ट्रायल्सला पॉझिटिव्ह म्हणजे त्यांच्या दृष्टीने समाधानकारक निर्णय रिझल्ट आले त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 10%चा फरक आहे. आणि मग याच्या उलट कित्येक ट्रायल्स अशा आहेत की ट्रीटमेंट ग्रुपमध्ये मॉर्टॅलिटी वाढली. अशा 3-4 ट्रायल्स आहेत त्याच्यामध्ये ट्रीटमेंट ग्रुपमध्ये मॉर्टॅलिटी ॲक्च्युअली कंट्रोलपेक्षा जास्ती आहे. मग हे सगळे ग्रुप जर का एकत्र केले तर तुम्हाला काहीच फरक दिसत नाही. म्हणजे शुगर नॉर्मल करण्याने डायबेटिक कॉम्प्लिकेशन टळतात का? तर याचं उत्तर नाही असं आहे. मग आता डायबेटीस ट्रीटमेंटचं टार्गेट बदलायला पाहिजे. म्हणजे ग्लुकोज खाली आणणं हा ट्रीटमेंटचा उद्देश नसून कॉम्प्लिकेशन्स टाळणं हा ट्रीटमेंटचा उद्देश असणार आहे. ही कॉम्प्लिकेशन्स कुठले असतात? तर हार्ट संबंधी असतात, किडनी संबंधी असतात, लिव्हर संबंधी असतात, मेंदू संबंधी असतात, जखमा भरण्या संबंधी असतं, हातापायाला मुंग्या येणं आणि इतर अनेक डोळ्यासंबंधी असतात. असे जवळजवळ शरीराच्या प्रत्येक भागामध्ये डायबेटीसचा दुष्परिणाम दिसतो. पण सगळ्या डायबेटीसमध्ये दिसत नाही. तो काही टक्के डायबेटीसमध्ये सुद्धा दिसतो. आणि कोणत्या डायबेटीसमध्ये दिसतो त्याच्याबद्दल मी बोलणार. पण आता असं होतं की डायबेटिक आहे की नाही ते कशावरून ठरवलं जातं? तर शुगर वाढण्यावरून ठरवलं जातं. मग शुगर वाढणे हे कधी डिटेक्ट होतं? तर ही गोष्ट 50 वर्षामध्ये खूप बदलली. 50 वर्षापूर्वी असं होतं की ज्या माणसाला काहीतरी विनाश्रहित कळते, काहीतरी लक्षणं दिसत आहे, खूप थकवा जाणवतोय, हातापायाला मुंग्या येत आहे, काहीतरी विनाश्रय हे ज्याला कळतं असाच माणूस आपली लक्षणं घेऊन जात असेल आणि मग त्याची टेस्ट केली जाते आणि टेस्ट केल्यानंतर हा डायबेटिक आहे हे समजत असेल. म्हणजे त्याला ऑलरेडी लक्षणं दिसायला लागले. त्याचा अर्थ शुगर केली डायबेटिसचे इतर परिणाम ऑलरेडी जाणवायला लागलेले आहेत. असा माणूस हा मधुमेही आहे. आणि मग त्या काळचा डेटा असं दाखवतो की अशा मधुमेहींमध्ये कॉम्प्लिकेशन दिसण्याचं प्रमाण बरेच जास्त. आता असं होतं की ते म्हणतात की काय 40 आले ना दरवर्षी आपण टेस्ट करून घ्या. मग त्या टेस्टमध्ये तुम्हाला काहीतरी वाढलेली शुगर तरी वाढलेली असते, नंतर ब्लड प्रेशर तरी वाढलेलं असतं, नंतर कोलेस्ट्रॉल तरी वाढलेलं असतं, नंतर क्रिएटिनिन तरी वाढलेलं असतं, असं एखादा पॅरामीटर वाढलेलं असतं. आणि मग तो वाढलेला दिसला की मग त्याला डायबेटिक म्हण, त्याला हायपरटेन्शन म्हण अशी नावं दिली जातात. आणि म्हटलं जातं की तुम्हाला कॉम्प्लिकेशनची शक्यता बरीच आहे. आणि त्यामुळे आता हा जो डेटा आहे गेल्या 20-1 वर्षातला त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन दिसण्याचं प्रमाण एकदमच खाली आलं. का खाली आलं? औषधांनी खाली आलं असं क्लिनिकल ट्रायलमध्ये पण दिसत नाही. मग हे खाली का आलं? तर मुळात ज्या काही लोकांना काही होतच नव्हतं पण शुगर वाढले त्यानं तुम्ही डायबेटिक म्हणायला सुरुवात केली, यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन येण्याची शक्यता मुळातच फार कमी होती. आणि त्यामुळे तुम्हाला आता असं वाटतंय की आपल्या ट्रीटमेंटमुळे कॉम्प्लिकेशन दिसत नाही. खरं तर का दिसत नाही? की ज्यांना खरं काही होत नव्हतं अशा लोकांनाही तुम्ही डायबेटिस म्हणायला सुरुवात केली, मग त्यांना औषधं द्यायला सुरुवात केली, त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन दिसणार नव्हतीच आणि ती नाही दिसत आहे. हा प्रश्न. मग याच्या मुळाशी काय आहे? तर शुगर नाही हा त्यातला एक खूप महत्वाचा स्टेटमेंट आहे. पण मग शुगर जर का सेंट्रल नसेल तर काय सेंट्रल आहे त्याच्याकडे जाऊया आपण. पण हे महत्वाचे मुद्दे की शुगर कंट्रोल आणि कॉम्प्लिकेशन्स येणं या दोन्हीमध्ये फारसा सहसंबंध नाही, असला तर अगदी मार्जिनल. सो कंट्रोलिंग शुगर डज नॉट अरेस्ट डायबेटिक कॉम्प्लिकेशन. आणि त्याच्या उलट हे आहे, याच्याकडे आपण म्हणणार आहे की फिजिकली फिट पीपल रेअरली गेट कॉम्प्लिकेशन्स इंडिपेंडंट ऑफ शुगर. हे कशावरून कळलं तुम्हाला? तर त्याच्याकडे पडून जातो. तर म्हणजे शुगर सेंट्रल आहे हा एक महत्वाचा गैरसमज आपण बाजूला ठेवतो. दुसरा एक गैरसमज असा आहे की हे जे सगळं काही होतंय ते तुमचं डाएट चुकत असल्यामुळे होत आहे. तर त्या डाएट बद्दल जागतिक स्तरावरचा डेटा आहे ते पाहूया. आता हे सगळे जे काही बार्स आहेत
हे जगातल्या निम्म्या समाजामध्ये आहे बरं. त्याच्यामध्ये अत्यंत ॲडव्हान्स इंडस्ट्रीयल अमेरिकन सोसायटी पण आहे. US म्हणूया आपण, नुसतं अमेरिकन खूप जास्त. अमेरिकनमधलंच दुसरं हे आहे अलास्कन एस्किमोज, की जे फारसे शहरीकरण त्यांच्यामध्ये झालेलं नाही. आणि हे सगळे लोकांचं ट्रॅडिशनल डाएट आहे, जे गेल्या 10-15 वर्षात खूप वेगाने बदलतं. पण हे सगळं त्यांचं ट्रॅडिशनल डाएट आहे. आणि या ट्रॅडिशनल डाएटमध्ये कार्बोहायड्रेट किती, फॅट किती, प्रोटीन किती, याचं जर का तुम्ही प्रपोर्शन बघितलं तर ते भयानक बदलतं. म्हणजे 80-85% कार्बोहायड्रेटवर जगणाऱ्या जमाती आपल्याकडे वर्षानुवर्ष, पिढ्याने पिढ्या, शतकानुशतकं, हजारो वर्ष जगलेल्या आहेत. आणि याच्या उलट एस्किमो लोकांना कार्बोहायड्रेट ऑलमोस्ट मिळत नाही. ते काय खातात तर फिश आणि सील. आत्ता ट्रान्सपोर्ट जसा वाढला तसा इतर भागातलं अन्न त्यांच्याकडे जास्त जायला लागलं. तोपर्यंत फिश आणि सील हे त्यांचं मुख्य अन्न, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट अगदी कमी, प्रोटीन आणि फॅट हे मुख्य. 60-70% फॅटवर जगणारे लोक आहेत. त्याच्या 60-70% हे फॅटमधून येतं. हे मसाई लोक जे गाई पाळतात आपले घेतो, आणि त्यांचं गाईचं दूध हे मुख्य अन्न नाही बरं का. गाईचं रक्त आणि बीफ हे त्यांचं मुख्य अन्न आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा फॅटला खूप महत्त्व आहे. तर ॲनिमल फॅट हे त्यांचं मुख्य कॅलरीचा सोर्स आहे. मग कलाहारी डेझर्टमधले जे लोक आहेत त्यांचा मुख्य अन्नाचा सोर्स काय आहे, तर तिथे एक पाळी नट आहे. म्हणजे जसं आपल्याला शेंगदाणा माहिती आहे किंवा पाम ऑइल किंवा पाम माहिती आहे, तसं त्यांच्या भागामध्ये मिळणारे एक पाळी नट आहे, जो ठराविक सीझनला मिळतो. तो ते काढून साठवून ठेवतात आणि वर्षभर ते वापरतात. त्याच्यामध्ये ऑइल कंटेंट खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांचे 60-70% कॅलरीज या ऑइलमधनं येतात. त्यांच्या 60-70% कॅलरीज या ॲनिमल फॅटमधनं येतात. असं सर्व प्रकारचं डाएट घेतलेले लोक जगाच्या पाठीवर नेहमीच होते. आणि डायबिटीस गेल्या 2 पिढ्यामध्ये वाढला होता. त्याच्या आधी या सर्व प्रकारचं डाएट घेणाऱ्या लोकांमध्ये डायबिटीसचं काही फारसं रेकॉर्ड नाही. आणि या बाबतीत सिस्टमॅटिकली स्टडी झालेले आहेत. म्हणजे अँथ्रोपॉलॉजिस्टनी अगदी आदिवासी लोकांमध्ये जाऊन त्यांचे ब्लड टेस्ट करून त्यांच्यामध्ये काय काय त्यांचं आरोग्य अनारोग्य त्याचे काय, असा समज करून घेऊ नका की आदिवासीचं सगळं आरोग्य छान असतं आणि शहरातल्या माणसाचं फक्त खराब असतं. त्यांना वेगळे प्रॉब्लेम असतात बरं का, पण डायबिटीस नसतो. त्यांच्यामध्ये मलेरिया आहे, इतर काही आहे, मग मालन्यूट्रिशन आहे, त्याच्यामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. अलीकडच्या काळात व्यसनं मोठ्या प्रमाणात शिरली आहेत आदिवासी भागामध्ये, सुद्धा दारू आहे, तंबाखू आहे. तर यामुळे हेल्थ प्रॉब्लेम त्यांनाही आहे, पण डायबिटीस नाही. खूप वेगवेगळ्या प्रकारचं डाएट घेणाऱ्या माणसाला जे पिढ्यानपिढ्या घेत लागले त्यांना डायबिटीस नव्हता. डायबिटीस गेल्या 2 पिढ्यांमध्ये अचानक वाढला. याचा अर्थ असा की तुम्ही फॅट कमी घेता का प्रोटीन कमी घेता का कार्बोहायड्रेट कमी घेता किंवा काय जास्ती घेता याचा फार संबंध असण्याचं कारण नाही, कारण हे सगळं पचवत आलेलं आहे माणूस. मग काय बदललं 2 पिढ्यांमध्ये, तर हां, आणि हा सगळ्यात खालचा ग्राफ बघा. USDA म्हणजे US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, त्यांनी आयडियल फूड कॉम्पोजिशन काय असावं त्याचं एक कॉम्पोजिशन दिलेलं आहे की किती टक्के कार्बोहायड्रेट, किती टक्के फॅट, किती टक्के प्रोटीन. आणि ह्याच्या सर्वात जवळ जाणारे जे आहेत ते आहे अमेरिकन आणि भारतीय. आणि अमेरिकनमध्ये ओबेसिटी जगात सर्वात जास्त आहे, भारतामध्ये डायबिटीस सर्वात जास्त. मग आणखीन एक कारण दिलं जातं की जे काही तुम्हाला होतंय ते स्ट्रेसमुळे होतंय. ह्या म्हणण्याला क्लिनिकली खूप उपयोग आहे बरं का. त्याचं कारण असं की मला स्ट्रेस नाही असं समजणारे लोक फारसे नसतात जगात. प्रत्येकाला असं वाटत असतं की मला हा नाही तर तो, पण भरपूर स्ट्रेस आहे. आणि दुसऱ्या डॉक्टरनी असं म्हटलं की आपल्याबद्दल कोणातरी सहानुभूती वाटते, कोणीतरी म्हणताय की तुम्हाला खूप स्ट्रेस आहे, त्याचा फायदा होतो. हा फायदा होणं चुकीचं नाही. असा फायदा झाला तर होऊ दे ना. कुठल्याही मार्गाने जर का आरोग्याला फायदा होत असेल तर चांगला आहे.
तर त्यामुळे स्ट्रेस हा कन्सेप्ट नेहमी वापरला जातो, ते वापरणं चूक नाही, पण स्ट्रेस या कन्सेप्टला कोणतंही सायंटिफिक स्टँडिंग नाही. मुळात स्ट्रेस मोजताच येत नाही, आणि जी गोष्ट मोजताच येत नाही त्याचं काही अनालिसिस पण करता येत नाही, त्यामुळे त्याच्याविषयी काहीही सायन्स नाही. पण तरी सुद्धा हा उपयुक्त कन्सेप्ट आहे. तुम्ही थोडासा सायकोलॉजी वरती त्याचा योग्य तऱ्हेने वापर केला तर थोडासा त्याचा तुम्हाला काहीतरी फायदा मिळतो. पण प्रत्यक्षात स्ट्रेसवरती खूप गमतीदार भेट आहे. त्याच्या फक्त दोनच गोष्टी मी सांगणार आहे तुफान लिटरेचर याच्या. पण त्याची एक गोष्ट जी अशी आहे की चिंपांझी आणि बोनोबो यांचा एक कम्पॅरेटिव्ह अभ्यास झालेला आहे. त्यापैकी चिंपांझी आणि बोनोबो हे अगदी इकडे एकाच जिनसमधले, आपण दोन्हीला चिंपांझीच समजतो, पण त्या दोन वेगवेगळ्या जाती आहेत, दोन वेगवेगळ्या स्पीशीज आहेत. त्यापैकी चिंपांझी हे जास्ती अग्रेसिव्ह समजले जातात, बोनोबो हे जास्ती सोशल समजले जातात स्वभावाने. आणि जर दोघांमध्ये एकच स्ट्रेसर दिला तर दोघांचा रिस्पॉन्स टोटली वेगळा असतो. चिंपांझी रिस्पॉन्ड बाय इन्क्रीजिंग टेस्टोस्टेरॉन आणि बोनोबोज रिस्पॉन्ड बाय इन्क्रीजिंग कॉर्टिकोस्टेरॉन. याचा अर्थ स्ट्रेस कुठला आहे याच्यापेक्षा तुमचा त्याला रिस्पॉन्स काय आहे त्याच्यावरती फिजिओलॉजी जास्त आवडते. दोघांना एकच स्ट्रेस जरी असला तरी ते कसा झेलतात, तर ॲग्रेसिव्हली त्याचा सामना करणाऱ्यांचा वेगळा असतो, आणखी सोशल मॅनिप्युलेशननी सामना करणाऱ्यांचा रिस्पॉन्स वेगळा असतो. याला मी 10 वर्षापूर्वी माझं एक पुस्तक मी प्रकाशित केलं होतं. त्याच्यामध्ये अशी थिअरी मांडली आहे की वॉरियर आणि डिप्लोमॅट अशा दोन पर्सनॅलिटी असतात. म्हणजे एक पर्सनॅलिटीचं डायमेन्शन दोन म्हणजे काय असं वॉटर टाईप कंपार्टमेंट्स नाही, इट्स अ कंटिन्युअम. पण एका टोकाला वॉरियर स्वभावाची माणसं असतात आणि दुसऱ्या टोकाला डिप्लोमॅट स्वभावाची माणसं असतात. आणि या दोन्ही प्रकारची फिजिओलॉजी वेगळी असते. आणि एकाच स्ट्रेसरला वॉरियर पर्सनॅलिटीचा रिस्पॉन्स आणि डिप्लोमॅट पर्सनॅलिटीचा रिस्पॉन्स हा टोटली वेगळा असतो. तर ही गोष्ट आपल्याला इथे दिसते. आणखीन एक डेटा दाखवतो. हा जो डेटा आहे हा युरोपमधल्या डायबिटीसचा आहे, जे जवळपास 75 वर्षाचा रेकॉर्ड आहे. तर 1925ची म्हणजे ह्या 5-5 वर्षाच्या गॅपनी आहे. 1925 मध्ये डायबिटीस किती होता आणि निम्या एज ग्रुपमध्ये किती होता. मग हे 25 झालं, मग 30 झालं, 25 ते 30 झालं, मग 30 ते 35 झालं, 35 ते 40 झालं. 40 ते 45 या काळामध्ये डायबिटीस, आणि हा ग्राफ डायबिटीस आहे, हायपरटेन्शनची तशीच अवस्था आहे. 40 ते 45 या काळामध्ये ते एकदम गायब झालं. मग 45 नंतर परत वाढलं आणि मग पहिल्यापेक्षा जास्त वाढलं. 40 ते 45 या काळात काय घडत होतं, तर दुसरं महायुद्ध. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये डायबिटीस आणि हायपरटेन्शन युरोपमधल्या समाजामधून जवळपास गायब झाले. ते परतही आले युद्ध संपल्यानंतर. याचा अर्थ युद्धाच्या स्ट्रेसचा बरोबर उलटा परिणाम झाला असं दिसतं. बोल. जवळपास गायब झाले पॉसिबल, पण असे पॉसिबल आहे की त्या युद्ध चालू होते तेव्हा डेटा कलेक्ट नाही करता आला. हां, तर आता याची काळजी व्यवस्थित त्या लोकांनी घेतलेली आहे. डेटा कसा गोळा केला, मग लोकांचे फॉलोअप पण होते, त्याच माणसांचे फॉलोअप, आणि या फॉलोअपमध्ये त्या काळामध्ये तो प्रॉब्लेम सप्रेस झालेला दिसतो, नंतर परत राहिलेला दिसतो. असाच डेटा साराजेव्हच्या 4 वर्षाच्या वेढ्याचा पण आहे. आणि या 4 वर्षामध्ये तिथं रोजच चकमकी, रोजच कुठेतरी बॉम्ब फुट आहे, रोजच कुठेतरी गोळीबार होत आहे, असं होतं. त्या काळामध्ये साराजेव्हमध्ये सुद्धा या गोष्टी गायब झाल्याचं दिसतं. आता युक्रेनमध्ये हे होतंय का, तर डेटा अजून बाहेर यायचा. युक्रेनमधला पहिल्या वर्षाचा डेटा होता ते सगळी पब्लिकेशन असं म्हणतात की इथे डायबिटीस खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, पण आता युद्धामुळे इन्सुलिन मिळण्याचं बंद झालं, आम्ही काय करू, अशा प्रकारची पब्लिकेशन आहे. पण ओव्हरऑल डायबिटीसचं आता 2 वर्षांमध्ये आणखी जर काही युद्ध लागलं तर पुढे काय होत आहे हा डेटा अजून वर आलेला नाही, अजून कुठे पब्लिश मला सापडला नाही. आणि भारत पाकिस्तान किंवा भारत चीन युद्ध हे जिंकते 2 आठवडे 3 आठवडे चांगले. ओके, तर त्या युद्धाच्या त्या 2-3 आठवड्यामध्ये काही फरक पडेल अशी शक्यता नाही, किंवा त्या डेटामध्ये काही दिसणार नाही. याचा अर्थ युद्ध करावं असं नाही,
पण हे मी अशासाठी दाखवलं की वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रेसचा इफेक्ट वेगळा असतो. सगळ्या स्ट्रेसचा सारखा इफेक्ट नसतो. युद्ध काळामधल्या स्ट्रेसमध्ये असं होतं की मला ऍक्च्युअल फिजिकल ऍक्टिव्हिटीची गरज आहे. किंवा कोणत्याही क्षणी सायरन वाजेल, मी असेल तिथून जवळच्या बंकरमध्ये धावत जाऊन आश्रय घेतला पाहिजे. ती 200 मीटर 500 मीटर पळण्याची माझ्या शरीराची आणि माझ्या मनाची तयारी होती. हा स्ट्रेस वेगळा आहे आणि माझं बिझनेसमध्ये नुकसान होणार आहे, आता मी काय करू, हा स्ट्रेस वेगळा आहे. आणि त्या दोन्हीचे शरीरावर होणारे परिणामही वेगळे आहेत. आणि त्यामुळे सगळ्या स्ट्रेसला एका बास्केटमध्ये टाकणं आणि तुम्हाला जे काय होत आहे ते स्ट्रेसमुळे होत आहे असं म्हणणं बरोबर नाही. आपण स्ट्रेस आणखी डिटेलमध्ये समजून न घेता तो आत्ता केवळ एक एक्सक्यूज म्हणून वापरतो. हे स्ट्रेसमुळे होतं याचा अर्थ असा की तुम्हाला खरं काय होतं हे मला समजत नाही, असा त्याचा अर्थ. आता मी जे तुम्हाला म्हटलं की आपण उत्क्रांतीमधून आपण काय शिकतो, मी खूप गाळणार आहे बरं का, खूप पुढ्या मारणार आहे, म्हणजे अनेक स्टेप्स मी गाळतोय आणि एकदम कंटिन्यू येतोय, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. तर व्हाईट ॲक्शन्स असा एक शब्द मी सर्वात पहिल्यांदा या पुस्तकामध्ये वापरला. त्याला मराठीमध्ये वर्तन सत्व, जशी जीवनसत्व असतात अशी वर्तन सत्व असं नाव दिलंय. तो गेल्याच महिन्यामध्ये एका जर्नलनी अल्झायमरच्या संदर्भात वापरला. म्हणजे त्या जर्नलच्या एडिटरनीच माझं डायबिटीसचं काम बघून मला अशी विनंती केली होती की तुम्ही अल्झायमरबद्दल लिहा. म्हटलं हो त्याचा मी अभ्यास नाही केला, मी कसं घेऊ. तर म्हटलं तुम्ही डायबिटीसबद्दल जे लिहिलंय तेच अल्झायमरला लागू आहे आणि मी या विषयावरती लिहितोच आहे, पण तुम्ही पण लिहा. मग मी एक हायपोथेसिस म्हणून लिहिलं की त्यांनी छापलं सुद्धा. त्याच्यामध्ये व्हाईट ॲक्शन हा शब्द वापरला. तर मग त्यांनी आपल्या एडिटोरियलमध्ये पण तो शब्द वापरून एक एडिटोरियल लिहिलं की अजून प्रसिद्ध व्हायचं, पण होईल आपल्याला. तर व्हाईट ॲक्शन्स म्हणजे काय, तर जसं आपल्याला अन्नातून काही गोष्टी बाहेरून घेण्याची आवश्यकता असते, त्याला आपण व्हिटॅमिन्स म्हणतो, ज्याचा शरीरामध्ये निश्चितपणे काही रोल आहे, पण आपल्याला ती नेहमीच बाहेरून मिळत असल्यामुळे आपल्या शरीराने ते करण्याचा प्रयत्न कधी केला नाही. बॅक्टेरिया ते करू शकतात, इतर काही प्राणी ते व्हिटॅमिन स्वतः बनवू शकतात. माणसाने ती बनवण्याची, माणसाने इतर काही जातीने ते बनवण्याची क्षमता घालवलेली आहे. का घालवली, तर तुम्हाला नेहमीच बाहेरून मिळतात. हो, तुम्हाला स्वतःला बनवण्याची काही आवश्यकता नाही आहे. आवश्यकता नसेल तर निष्कारण खर्च, निष्कारणची अख्खी यंत्रणा, ते सगळे बायोकेमिकल पाचवे सगळं खर्चिक असतो. हे कशाला ठेवायचं ना, बाहेर नाही तर मिळतच आहे. आणि त्यामुळे आपल्या शरीराने ही व्हिटॅमिन्स बनवण्याची प्रक्रिया घालवली. काही काही व्हिटॅमिन्स, उदाहरणार्थ डी, आपण अजून आपलं शरीर तयार करू शकतो. ऊन लागतं. आता हल्ली चेहऱ्याला पण ऊन लागून न देता असं सगळे जातात. ऊनच लागत नाही तर कुठून व्हिटॅमिन डी तयार होणार. पण ते आपलं शरीर तयार करू शकतो हे आपल्याला माहिती, पण बाकीचे करू शकत नाही. त्याचं कारण उत्क्रांतीमध्ये ते आपल्या शरीराला करण्याची गरज भासली नाही. तुम्ही फळं खात होता, मांस खात होता, आणखी जे काही खात होता त्याच्यामधूनही सगळे व्हिटॅमिन्स आपोआप मिळत होती, म्हणून आपलं शरीर ते करत नाही. म्हणजे उत्क्रांतीमध्ये आपण आपली डेव्हलपमेंट अशी झाली आहे की आपल्याला या गोष्टी बाहेरून घ्यायलाच लागतात. ही जी गोष्ट अन्नामधल्या काही घटकांना लागू आहे ती बिहेवियर मधल्या अनेक घटकांना लागू आहे. की आपण या प्रकारच्या बिहेवियरसाठी उत्क्रांत झालेलो आहोत. आपण जंगलात राहण्यासाठी, गवताळ माडांवर राहण्यासाठी, वन्य प्राण्यांच्या आजूबाजूला असताना त्याच्यामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतः अन्न शोधण्यासाठी म्हणून आपण उत्क्रांत झालेलो आहोत. या काळामध्ये कदाचित काही सुरक्षित तुमच्या गुहा असतील किंवा सुरक्षित वस्ती तुम्ही बनवली असेल. आणि माणूस नेहमी एकत्र असताना खूप स्ट्रॉंग असतो. एकटा माणूस जरी खूप वल्नरेबल असला, आपल्याला काही तीक्ष्ण नख नाही, दात नाही, सुळे नाही, खूप वेगाने पळून पण जाता येत नाही, माकडासारखं झाडावरून त्या झाडावर उड्या पण मारता येत नाही. आपली स्ट्रेंथ कशात आहे तर दोन गोष्टींमध्ये आहे. एक तर ग्रुपमध्ये आणि दुसरं फेकून मारणे. दुसरा कुठलाही प्राणी काही अंतरावरून इजा करू शकत नाही. फार फार कमी स्पिटिंग कोबरा 3 फूट त्याच्यापेक्षा जास्त नाही.
माणूस मात्र 15, 20, 50 फुटावरून सुद्धा इजा करू शकतो. आणि त्यामुळे माणूस हा धोकादायक प्राणी का, तर तेवढ्या अंतरावर इजा करू शकणारा एकमेव प्राणी. पण ते सुद्धा एकटा असेल तर ते इतकं प्रभावी नसतं. एक दगड चुकवला की संपलं. दुसरा दगड उचलून मारेपर्यंत तो सहज 20-40 फूट 2 झेपांमध्ये प्राणी येऊ शकतो. पण जेव्हा ग्रुपने माणूस जर का दगड चुकवत असेल तर ते कुठल्याही प्राण्याला झेपण्यासारखं नाही. आणि त्यामुळे सिंहांसकट सगळे प्राणी, माणूस ग्रुपने असेल तर घाबरून असतात, डिस्टन्स ठेवून असतात. तुम्ही आता अनेक व्हिडिओ सुद्धा यूट्यूबवरती आहेत. मसाई लोक असे ग्रुपनी जाऊन सिंहांना सुद्धा किलवरून हकलून देऊन त्याचं मांस काढून घेऊन येतात. ते प्रत्यक्षात होतो, त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत. प्रत्यक्षात अँथ्रोपॉलॉजिस्टनी सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. मसाई लोकांमध्ये ट्रेडिशन अशी होती, जी आता थोडीफार बदलली असेल, की भाल्याने एखादा सिंह मारल्याखेरीज तुम्हाला बायको मिळत नाही. तेव्हा प्रत्येक तरुण पुरुषांनी एकतर सिंह मारला पाहिजे, तेव्हा त्याचं लग्न होतं. आता ते बदललं असेल, पण ही त्यांची ट्रेडिशन होती. आणि त्यामुळे माणूस हा तसा व्हल्नरेबल आहे, पण त्याचबरोबर रिस्क पण आहे. पण तुम्हाला एकट्या दुकट्याने जावंच लागतं, हो यानं त्या प्रसंगाला. तेव्हा आपण व्हल्नरेबल असतो. त्यामुळे बाहेर पडायचं झालं अन्न गोळा करण्यासाठी, ते तुम्हाला धोका आला. आत्ता या धोक्याबरोबर मेंदूची केमिस्ट्री कशी बदलते हा अभ्यास वर येतो. तर धोका निर्माण झाला, या धोक्याबरोबर एक कार्ट नावाचं केमिकल मेंदूमध्ये तयार होतं. त्याच्या डिटेलमध्ये मी शिकत नाही, पण ते कार्ट आणि आपल्या चरबीमधून तयार होणारे एक लेप्टिन नावाचं दुसरं रसायन आहे. ते लेप्टिन रक्तामधून मेंदूमध्ये जातं. या लेप्टिन आणि कार्टची जी इंटरॅक्शन आहे त्याने तुम्हाला भूक किती लागावी हे ठरतं. आणि ही सिस्टीम अशी उत्क्रांत झालेली आहे की मी जर का एखाद्या सुरक्षित ठिकाणी असेल तर मी अन्न गोळा करायला बाहेर पडावं की नाही हे 2 गोष्टींवर अवलंबून आहे. मला किती भूक आहे किंवा मला किती गरज आहे, आणि दुसरं बाहेर किती धोका आहे. कसं करत त्यापैकी कार्ट हे धोका दाखवतो. लेप्टिन तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी फॅट किती आहे, म्हणजे रिझर्व फूड किती आहे ते दाखवतो. आणि ह्या दोन्हीच्या इंटरॅक्शनवरून ठरतं की तुम्हाला भूक लागणार की नाही. तुम्ही अन्न गोळा केलं की नाही, तुम्ही खायचं की नाही, ते दोन्हीच्या इंटरॅक्शनवरून ठरतं. आता असं झालेलं आहे की या कार्टचा संबंध संपला, पण धोकाच नाही. आणि आपल्या खाण्याचा तर धोक्याशी काहीच संबंध नाही. आणि त्यामुळे लेप्टिनने जे तुमचा थांबा म्हणायला पाहिजे तो थांबाचा सिग्नल येतच नाही. आपण किती खातोय आणि किती जाड होतोय याची या शरीरातली यंत्रणा काम करत नाही. याचं कारण असं की वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये काम करण्यासाठी निर्माण झालेली आहे, आणि तो कॉन्टेक्स्ट आता बदलला. आणि त्यामुळे शरीराची स्वतःची जी यंत्रणा आहे की किती खा आणि कधी थांबा हे तुम्हाला सांगेल, ती यंत्रणा आता काम करत नाही. तर ह्या यंत्रणेचा विचार न करता तुम्ही काय खावं, किती कॅलरीज घ्या. मग कुठलाही प्राणी कॅलरीज मोजून जगत नाही. कॅलरीज मोजण्याची वेळ तुमच्यावर का आली, तर तुमच्या शरीराच्या नैसर्गिक यंत्रणा काम करण्याच्या झाल्या म्हणून. त्या यंत्रणा का काम करण्याच्या झाल्या, तर ज्या कॉन्टेक्स्टमध्ये त्या यंत्रणा तयार झाल्या त्याच्यापेक्षा वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण जगतो आहोत म्हणून. मग हे कार्ट जे आहे ते धोक्याला रिस्पॉन्स म्हणून, मग तो धोका वाघसिंहाचा असेल, कडेकपारींचा असेल, किंवा अतिशय ऊन किंवा अतिशय थंडीचा धोका असेल. गमतीची गोष्ट सांगतो, हे कार्ट खूप उन्हाने पण सिक्रेट होतं आणि खूप थंडीने पण सिक्रेट होतं. म्हणजे त्याचं टेम्परेचरमुळे तर नाही आहे, ते धोक्याच्या जाणीवेमुळे आहे. खूप थंडीमध्ये सुद्धा बाहेर पडण्यात धोका आहे, तुम्ही गारठून मारा. खूप उन्हामध्ये सुद्धा बाहेर पडण्यात धोका आहे, तुम्ही डिहायड्रेशनने मारा. आणि त्यामुळे तो सिग्नल धोक्याचा सिग्नल म्हणून येतो. आता आपण थंडीतही बाहेर पडत नाही आणि उन्हातही बाहेर पडत नाही. आपण AC गाडीशिवाय बाहेरच पडत नाही. आणि त्यामुळे हे कार्टचं जे सिक्रेशन मेंदूमध्ये व्हायला पाहिजे ते होत नाही. ते होत नाही म्हणून आपल्या लेप्टिनचं सिग्नलिंग पण होत नाही. आणि त्यामुळे किती फॅट असलं तरी भूक तेवढीच राहते. वास्तविक शरीरामध्ये चरबी साठली की भूक आपोआप कमी व्हायला पाहिजे, ती होतच नाही. कारण त्याचं सिग्नलचं ज्याच्याशी कनेक्शन आहे ते तयारच आहे.
म्हणजे हे एक उदाहरण आहे की आपली लाईफस्टाईल बदलल्यामुळे आपल्या शरीराची केमिस्ट्री कशी बदलते. मग ते तत्व थोडक्यामध्ये असं आहे की वी इव्हॉल्ड ॲज हंटर गॅदरर्स along with the number of behaviors that were normal to us. मग एव्हरी बिहेवियर इज लिंक टू अ एंडोक्राईन पाथवे. एंडोक्राईन म्हणजे हॉर्मोन्स, न्यूरो म्हणजे नर्व्स. तर प्रत्येक बिहेवियरचा ज्याचे संबंध आहे. एकच उदाहरण मी तुम्हाला आता दिलं. डेफिशियन्सी इन सर्टन बिहेवियर्स कॅन कॉज प्रॉब्लेम्स विथ न्यूरो एंडोक्राईन मेकॅनिझम्स. आणि त्यामुळे आता आपण व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सीबद्दल बोलत नसून काही काही बिहेवियरच्या डेफिशियन्सीबद्दल बोलतो. ही बिहेवियर्स आपल्या जीवनातून आता नाहीशी झालेली आहे. आणि आता आपलं एकूण शरीर इतकं इंटरकनेक्टेड आहे की एक न्यूरो एंडोक्राईन पाथवे बदलला की शरीरातल्या अनेक गोष्टींवरती आपोआप परिणाम होतो. ते कोळ्याच्या जाळ्यासारखं आहे. तुम्ही एक धागा हलवला की अख्खा जाळा हलतो ना. तसं शरीरामध्ये एक गोष्ट बदलली की खूप निराळ्या गोष्टी बदलत असतात. आणि त्यामुळे ही कशाची डेफिशियन्सी आहे त्यापैकी काही गोष्टींची इथं लिस्ट आहे. फिजिकल ॲग्रेशन जे आपल्याला अगदी महत्त्वाचं होतं शिकार करण्यासाठी सुद्धा आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी सुद्धा. ॲडव्हेंचर किंवा रिस्क टेकिंग, माइंडरिंग ह्याच्याबद्दल बोलणार आहे आत्ता पुढे जातो. आणि मग या व्हायटॅक्शन डेफिशियन्सीमुळे होणारे आजार कुठले, तर याच्यामध्ये टाईप 2 डायबिटीस आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, कोलेस्टेरॉल, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, ऑस्टिओपोरोसिस, बोन डेन्सिटी कमी होणं, PCOS सध्या मुलींमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दिसणार आहे, इरेक्टाईल डिस्फंक्शन, ही या दोन्ही सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह आहे, क्रॉनिक पेन, जॉईंट प्रॉब्लेम्स, यातले बरेचसे या बिहेवियरल डेफिशियन्सीमुळे निर्माण होतात. मग व्हिटॅमिन डेफिशियन्सीचं जसं आहे की जे व्हिटॅमिन डेफिशियंट आहे ते घेण्यावाचून दुसरं कुठलंही औषध चालत नाही बरं का त्याला. फक्त जे डेफिशियंट आहे ते घेणं हा एवढाच एक उपाय असतो. तेच लॉजिक इथे लागू आहे. आपली जी डेफिशियंट बिहेवियर्स आहेत ती तुम्हाला परत मिळवली पाहिजे. परत आपण जंगलात जाणार आहोत का, तर नाही. मग परत जंगलात जाणार नसताना ती बिहेवियर्स कशी परत मिळवायची त्याच्याकडेही येऊ आपण. पण त्याच्यापूर्वी काय काय बिहेवियर्स आणि त्यांनी काय परिणाम होतो ते 2-3 उदाहरण दाखवतो. हा एक 1990च्या घरामध्ये अमेरिकेमध्ये झालेला प्रयोग होता. खूप इंटरेस्टिंग प्रयोग आहे. प्रयोग कोणावर केला, तर एअरफोर्सचे जे काही फ्रेश ट्रेनिंगची बॅच होती, रिक्रूट्स फ्रेशची बॅच होती, त्यांच्यावर हा प्रयोग केला. त्यांना ट्रेनिंग देणं एकीकडे चालू होतं. एक दिवस त्यांना सांगितलं की उद्या तुम्हाला पॅरा जम्पिंगचा तुमचा आयुष्यातला पहिला सेशन करायचं. आम्ही तुम्हाला एका कड्यावर नेऊ, सगळ्या इन्स्ट्रक्शन सगळं पाठवून इक्विपमेंट दिलेलं असेल, तुम्हाला उडी मारायची कड्यावर. मग त्यांना हे सांगण्यापूर्वी त्यांचे सॅम्पल्स घेतलेले. त्यांना हे सांगितल्यानंतर 1 तासाने, मग प्रत्यक्षात ते उडी मारण्याच्या आधी 1 तास आणि उडी मारून झाल्यानंतर 1 तास परत त्यांचे सॅम्पल्स घेतले, त्याची केमिस्ट्री वर्कआउट केली. आणि त्यांना असं दिसलं की केवळ उद्या मला एक ॲडव्हेंचरस ॲक्ट करायचे आहे या भावनेने शरीराची केमिस्ट्री बदलते. केमिस्ट्री म्हणजे काय, तर ग्रोथ फॅक्टर्स नावाची प्रोटीन्स असतात. डझनावारी ग्रोथ फॅक्टर्स आपल्या शरीरामध्ये आहेत. हे ग्रोथ फॅक्टर्स व्हिटॅमिनसारखे काम करतात, पण ते आपल्या शरीरामध्येच तयार होतात. पण ते कधी तयार होतात, तर ते बाहेरच्या स्टिम्युलसवर अवलंबून. त्यापैकी हे उदाहरण असं दाखवतं की मला काहीतरी ॲडव्हेंचर करायचं आहे असं म्हटल्यानंतर यांनी NGF नावाचा एक ग्रोथ फॅक्टर मोजला होता आणि तो सलायवामध्ये मोजला होता. तर मला केवळ उद्या काहीतरी ॲडव्हेंचर करायचं म्हटल्यानंतर NGFचं सिक्रेशन वाढलं. दुसऱ्या एका प्रयोगामध्ये 15 प्रयोग आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलं आहे की ॲग्रेशनने ग्रोथ फॅक्टर 1000 पटीने वाढले. 1000 पटीने, लक्षात घ्या. आणि त्याचा हाफ लाईफ हे साधारणपणे अर्ध्या 1 दिवसाचं आहे. 1000 पटीने वाढलं असेल तर ते परत नॉर्मलला यायला आठवडे लागतात. लक्षात आलं. आणि मग आठवड्यातून एखादा जरी ॲडव्हेंचरचा प्रसंग आला तर तुमच्या ग्रोथ फॅक्टर लेवल्स हाय असतात. हा ग्रोथ फॅक्टर तुमच्या सगळ्या सेल्युलर मेकॅनिझम, स्टेम सेल्स, ओके, या सगळ्यामध्ये स्टेम सेल्स नॉर्मल राहणं, या सगळ्यामध्ये ग्रोथ फॅक्टरचं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि असं जेव्हा स्टिम्युलस तुम्हाला मिळतो तेव्हा तुमच्या ग्रोथ फॅक्टर लेवल्स वर जातात. आणि नॉर्मली जंगलात राहत असताना असे स्टिम्युलस आपल्याला नेहमीच मिळत असते.
आणि त्यामुळे ती पातळी मेंटेन करण्यासाठी दुसऱ्या कुठल्या मेकॅनिझमची गरजच नव्हती. त्या स्टिम्युलसने ती पातळी मेंटेन होतेच. आता ते स्टिम्युलस बंद झाले, आता त्या पातळीचं काय? हा एक जसं उदाहरण झालं तसं एक आता ग्रोथ फॅक्टर्स कशा कशासाठी लागतात तर एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की वजनावाली ग्रोथ फॅक्टर्स निमिनल हे आपल्या रक्तवाहिन्यांच्या बिल्डअप आणि मेंटेनन्ससाठी लागतात. अजूनपणे शाळेत ज्यावेळेस आपण रक्तवाहिन्यांबद्दल शिकतो, आर्टरी, व्हेन्स, कॅपिलरीज वगैरे, तेव्हा अशी आपली समजूत होते की या एकदा तयार होतात आणि आयुष्यभर तशाच असतात. तर तसं नाही, त्यांचं कंटिन्युअसली रिमॉडेलिंग चालू असतं. पहिल्या कॅपिलरीज मोडीत काढून त्याच्यात जागी नवीन कॅपिलरी तयार होत असते. तेव्हा सगळ्या मेजर ब्लड वेसल्सचा रिपेअर कंटिन्यू, जसं रस्त्याचं रिपेअर तुम्हाला दरवर्षी करावंच लागतं. हो, समजा दरवर्षी असेल, 2 वर्षांनी असेल, 5 वर्षांनी असेल, 2 महिन्यांनी असेल, पण ते कायम करत राहायला लागतं. तसं आपल्या सगळ्या रक्तवाहिन्यांचं रिपेअर कायम करत राहायला लागतं. हे रिपेअर करण्याचा सर्वात मोठा सिग्नल हे ग्रोथ फॅक्टर हा असतो. आणि हा ग्रोथ फॅक्टर हा सिग्नल जर का कमी पडायला लागला तर तुमच्या रक्तवाहिन्यांचं रिपेअर मेकॅनिझम कमी व्हायला लागतात. मग कालांतराने कॅपिलरी डेन्सिटी कमी होते. ही कॅपिलरी डेन्सिटी आपल्या शरीरामध्ये मसल्समध्ये कमी होते. हे खूप पूर्वीपासून माहिती आहे. डायबेटिक माणसाची कॅपिलरी डेन्सिटी कमी असते, हे खूप वर्ष माहिती आहे. पण अलीकडे असं लक्षात आलं की नुसते बाकीच्या शरीरातले नाही, मेंदूतली कॅपिलरी डेन्सिटी पण कमी होते. मग मेंदूतली कॅपिलरी डेन्सिटी जेव्हा कमी होते तेव्हा रक्तामधून मेंदूकडे जी न्यूट्रिएंट्स जायला पाहिजे त्याचा फ्लो कमी होतो. मेंदूला सर्वात जास्त ग्लुकोज लागतो. आपलं बाकीचं शरीर ग्लुकोज बरोबर फॅट पण वापरू शकतं एनर्जी म्हणून, पण मेंदूला फक्त ग्लुकोजच लागतो. आणि त्यामुळे जेव्हा रक्तातून येणारा ग्लुकोज कमी पडतो तेव्हा मेंदू लिव्हरला इशारा देतो, जास्ती ग्लुकोज पाहिजे मला, रक्तातलं ग्लुकोज वाढव, त्याशिवाय मला पुरेसा मिळत नाही. आणि हा डायरेक्ट कंट्रोल ब्रेनचा लिव्हरवरती आहे. तुमच्या खाण्यातून जरी ग्लुकोज कमी गेलं तरी लिव्हर ग्लुकोज तयार करते रक्तात सोडण्यासाठी. का? तर मेंदूला कमी पडतो. मग ह्या प्रॉब्लेमचं मूळ कुठे आहे तर तुमच्या रक्तवाहिन्या बदलण्यामध्ये आहे. आणि आता असं लक्षात येतंय की ग्लुकोज वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये बदल होत नसून रक्तवाहिन्यांमध्ये बदल झाल्यामुळे ग्लुकोज वाढतंय. म्हणजे तुम्ही कारणावर अटॅक करायला पाहिजे, परिणामावर अटॅक करून उपयोग नाही. आणि त्यामुळे रक्तवाहिन्या कशा सुधारतील हे बघितल्याशिवाय ग्लुकोज कमी करून काही फायदा होणार नाही, उलट उलट तोटाच होईल. अलीकडे एका माणसाने हे लिहिलं, याचा अभ्यास खूप कमी झाला की बाकी शरीराचं स्वास्थ्य न सुधारता तुम्ही जर का ग्लुकोज कमी केलं तर तुमच्या मेंदूला ग्लुकोज कमी पडणार आहे. आणि क्रॉनिकली ग्लुकोज कमी पडलं तर आपल्या नर्व्ह सेल्स मरायला लागतात. तर नर्व्ह सेल्सला ग्लुकोजची अत्यंत आवश्यकता आहे. बाकीचं शरीर जशा इतर एनर्जी सोर्सेस घेऊ शकतो तसा मेंदू घेत नाही, तर ग्लुकोज घेतो. किंवा मग आणखीन किटो ॲसिड्स म्हणून एक प्रकार आहे, तो मेंदूला एक वेळ चालू शकतो. जेव्हा ग्लुकोज कमी पडतं तेव्हा मेंदूच इशारा देतो की ग्लुकोज शक्य नसेल तर किटो ॲसिड्स पाठवा. ओके, हे सगळं आपल्या मेंदूच्या इशाऱ्याने होतं. आणि त्यामुळे मेंदूला रक्ताचा सप्लाय नॉर्मल कसा होईल आणि त्यासाठी रक्तवाहिन्या कॅपिलरी डेन्सिटी ही नॉर्मल कशी असेल त्याच्यामध्ये आणखीन डिटेल्स आहेत. रक्तवाहिन्यांमध्ये काय काय बिघाडा होतात त्याच्या त्या सगळ्या टेक्निकल गोष्टीमध्ये मी शिरत नाही. पण व्हॅस्क्युलोपॅथी म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये बिघाड होणं इज प्रायमरी, आणि हायपरग्लायसिमिया म्हणजे ग्लुकोज वाढणं इज अन इफेक्ट, इट्स नॉट अ कॉज. आणि मग या रक्तवाहिन्या नॉर्मल कशा होतील तर तुम्हाला ते ग्रोथ फॅक्टरचे सिग्नल नॉर्मल झाले तर रक्तवाहिन्या पण आपोआप नॉर्मल होतील. ग्रोथ फॅक्टरचे सिग्नल कशाने नॉर्मल होतात येऊया. आणखीन एक गोष्ट की आपण शिकार करत असताना किंवा इव्हन शेती करत असताना आपल्याला छोटे मोठे काटे बसणं, झाडावर चढताना आपलं अंग झाडाशी घासलं जाणं, खरचटणं, मुंग्या जाणं, कुठेतरी मधमाशाचं डंख होणं हे नॉर्मल होतं. रोजच्या रोज कुठेतरी होत असतं. हे ज्या वेळेला होतं त्या प्रत्येक वेळेस काय होतं की बारीक काहीतरी इंजुरी असते, मोठं काही नाही, स्मॉल मायनर इंजुरी. पण त्या प्रत्येक छोट्या मोठ्या स्टिम्युलस बरोबर
तुमच्या रक्तातल्या पांढऱ्या पेशी रक्तवाहिन्यांमधून बाहेर पडून त्या भाराकडे जातात. छोटा परिणाम असतो पण हा परिणाम रोज कुठे ना कुठेतरी होतोय. रोज मला कुठेतरी मुंगे जाणार, कुठेतरी काट्यात असणार, पायाला खडाट असणार, हे रोजचं आहे. आणि त्यामुळे त्या त्या प्रमाणामध्ये माझ्या शरीरातल्या रक्तवाहिन्यातल्या पांढऱ्या पेशी बाहेर पडून स्किनकडे जाणार. आता आपल्याला वर्षानुवर्ष मुंगी चालत नाही, मुंगी चालत नाही. आपण गादीवर लढतो, कुठून कारमध्ये त्या कुशनमध्येच बसतो, तिथून उठून ऑफिसमध्ये परत कुशनमध्येच बसतो. आपल्या शरीराला काही ओळखडा पण कधी उठत नाही. मग या पांढऱ्या पेशींनी काय करायचं? त्या रक्तवाहिन्यांमध्ये बसून राहतात. पण त्यांना बाहेर पडण्याचं सुंदरच मिळत नाही. आणि रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा पांढऱ्या पेशी बसून राहतात तेव्हा खूप मोठ्या प्रॉब्लेमला सुरुवात होते. बहुतेक जे रक्तवाहिन्यांचे जे हार्टचे जे प्रॉब्लेम आहे त्या रक्तवाहिन्यांमध्ये पांढऱ्या पेशी अनावश्यक पातळीवरती बसून राहिल्यामुळे होतात. मग त्या बसून राहायला नको असतील तर तुमच्या शरीराला पेनिट्रेटिव्ह नाही बरं का, कापायला पाहिजे असं नाही, पण घासलं जाणं, टोचणं, बोचणं हे स्टिम्युलाय नेहमी मिळत. जे स्वयंपाक करताना आत्तापर्यंत मिळत होते, आता फूड प्रोसेस करण्याचं तर गेलं. पण नाहीतर भाजी चिरताना कुठेतरी बारीकचा कापणार, फोडणी करताना कुठेतरी एखादं मोहरे फोडणार, हे कॉमन होतं आणि दॅट इज प्रोटेक्टिव्ह. आता ते पण गेलं म्हटल्यानंतर तुमच्या पांढऱ्या पेशींनी करायचं काय? अख्खं आपलं इम्युनॉलॉजिकल डायनॅमिक्स बदललं बघा, आपलं बिहेवियर बदललं. मग आता बिल क्लिनिकमध्ये त्याच्या काही टोचऱ्या मॅच केल्या, त्या उभीच नाही केलेल्या, त्या जाणीवपूर्वक केल्या. लोक त्याच्यावरती गादी घालून व्यायाम करतात. तो टोचण्याचा स्टिम्युलस हा नैसर्गिक आहे आणि आपल्या शरीराला तो हवा आहे. मग बोन डेन्सिटी कमी होणं हे नुसतं कॅल्शियम कमी पडल्यामुळे होत नाही. म्हणजे कॅल्शियम कमी पडल्यामुळे होऊ शकतं, ही गोष्ट वेगळी, पण सगळ्यांची बोन डेन्सिटी कॅल्शियम कमी पडल्याने होत नाही. बोन डेन्सिटी चांगली राहण्यासाठी जे स्टिम्युलाय लागतात त्याच्यामध्ये बोन लोडिंग आणि मुख्य म्हणजे धक्का बसणं हे खूप महत्त्वाचं. उडी मारली की आपल्या सगळ्या हाडांना धक्का बसतो. हा धक्का हा स्टिम्युलस आपल्या बोन मेकॅनिझम्समध्ये तिथं सुद्धा ते हाडं एकदा बनली की आयुष्यभर नसतं, त्यांचं रिपेअर रिमॉडेलिंग कंटिन्युअसली चालू असतं. ही यंत्रणा या धक्क्यामुळे परत परत त्याची गरज पडत असते. आणि आता परत धक्के बसणं बंद झालं. मी कोणाला ठोसाही मारत नाही, कोणाचा ठोसा खातही नाही, उडीही मारत नाही, माझ्या शरीराला कसल्याच धक्के बसत नाही. बोन डेन्सिटी कमी होणं तत्पर घ्यावी लागतं. मग आता ह्याच्यावरती उपाय आम्ही असं सांगितला की परत आपल्याला जंगलात जाणे शक्य नाही, पण कुठल्या बिहेवियर डेफिशियन्सी आहेत त्या ओळखा आणि त्या खेळामधून आणि व्यायामामधून परत आणण्याचा प्रयत्न करा. आणि त्यामुळे व्यायामाचा कन्सेप्ट तिथे बदलतो. तुम्ही कॅलरी जाळण्यासाठी व्यायाम करत नाही आहे, तुम्ही वेट लॉससाठी व्यायाम करत नाही आहे. व्यायाम आपण का करतोय तर आपलं ते बिहेवियर परत मिळवण्यासाठी व्यायाम करतो. आणि मग आता जर का तुम्ही बघितलं जे सगळे खेळ आहेत ते सगळे खेळ मिमिक हंटिंग मारवार. तुम्ही कशाच तरी पाठलाग करता, काहीतरी डिफेंड करता, काहीतरी नियम धरून मारता, हेच सगळ्या खेळ, काहीतरी पकडता, स्वतःचा बचाव, हेच सगळ्या खेळांमध्ये असेल नाही. आणि या सगळ्या खेळांमधून आपण आपली बिहेवियरल डेफिशियन्सी भरून काढण्याचा प्रयत्न करत असतो. आणि खेळ हे आरोग्यकारक का आहेत तर त्याच्यामध्ये नुसते कॅलरीज जळतात म्हणून नाही, तर त्याच्यामधून हे बिहेवियरल स्टिम्युलाय तुम्हाला परत मिळतात म्हणून. त्यामुळे हा कन्सेप्ट व्यायामाचा घेऊन आपण गेलो तर त्याच व्यायामाचा किंवा व्यायामामध्ये थोडाफार बदल करून खूप वेगळा परिणाम घडणार आहे. ऍक्च्युली हा प्रश्न थोडा चुकीचा आहे असं मलाच वाटतं. स्क्रीन विचारते की आजची पिढी बरीचशी जी गेम्स खेळते त्या गेममध्ये ब्रेनला हे सगळे स्टिम्युलस मिळतात, पण ते स्क्रीन समोर बसून खेळतात, तर त्याचा दुष्परिणाम होईल का सुपरिणाम? तर हा आता बिहेवियर कशाला म्हणतात तर बिहेवियरमध्ये आपल्या शारीरिक आणि मानसिक गोष्टी जोडीने काम करतात. मानसिक खेळ नसताना मेकॅनिकल एक्सरसाइज करणं म्हणजे उदाहरणार्थ त्या ट्रेडमिलवर चालणं किंवा आहे ना, तुम्ही इकडे गाणी ऐकत असता, लोक वेगळंच काहीतरी चालू असतं. ओके, ट्रेडमिलवर चालणं वेगळं आणि कशाच तरी पाठलाग करणं वेगळं. या दोन्हीचे शरीराच्या केमिस्ट्रीवर परिणाम होणारे वेगळे आहेत.
जरी कॅलरीज तितक्याच जळल्या तर. आणि त्यामुळे मी रेसमध्ये धावणं आणि नुसतं जॉगिंग करण्याच्यामध्ये फरक आहे. हे टार्गेट आहे. ओके, मला कोणाच्या तरी स्पर्धा करायची, हा बिहेवियरल कॉम्पोनंट आहे. कारण बिहेवियरल कॉम्पोनंटने जिथं शारीरिक आणि मानसिक गोष्टी जोडीने चालतात त्याला बिहेवियर म्हणतात. त्याच्याखेरीज नुसतं शरीर हालचाल करतं ती मेकॅनिकल हालचाल आहे. नुसतं ब्रेन काही करत असेल तर ती कल्पना विलास झाला. बिहेवियर म्हणजे या दोन्ही गोष्टींची बरोबर चालायला पाहिजे तरच आपण बिहेवियर म्हणतो. तर बिहेवियरल एक्सरसाइज हा कन्सेप्ट आपण आणला आणि सगळ्या जगामध्ये हा कन्सेप्ट प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करणारं ब्रेड हे पहिलं क्लिनिक आहे जगात. तर आपण कुठल्या ऍक्टिव्हिटीज आपल्या मिसिंग आहेत त्याची एक छोटीशी लिस्ट आहे. ही 100% लिस्ट नाही हां, पण एक्झाम्पल म्हणून आहे की आता आपण झाडावर चढणं सोडून दिलंय. तशी झाडं पण आजूबाजूला आहेत असं नाही. त्या झाडावर चढण्याची कला पण गेली. ओके, पण आपल्याकडे ते चढण्याचं मशीन आहे बरं का. तुम्हाला ऍक्ट करावे लागते, ज्याला वेगळ्या प्रकारच्या हालचाली होतात, ज्या पळताना होत नाही, जॉगिंगमध्ये होत नाही किंवा चालताना तर नाहीच होत. तर तसं क्रॉस कंट्री, हार्ड टेरेन वॉक किंवा रन हे परत ट्रेडमिलवर चालण्यापेक्षा खूप वेळ आहे. तुम्हाला सिंहगड चढायला गेलात तुम्हाला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक ठेवायला लागतं, कारण प्रत्येक पावलाखालची जमीन वेगळी असते. कधी मी घसरेन, कधी खड्डा असेल, कधी खडक असेल. मला प्रत्येक वेळेस विचार करून म्हणजे आता पहा इथं शरीर आणि मन एकत्र काम करणार आहे, जे ट्रेडमिलवरती होत नाही. या अशा अनेक प्रकारच्या या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि ह्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला जर का प्रत्यक्षात जंगलात करता आल्या तर फार उत्तम. शहरी माणसाला ते शक्य नाही, म्हणून बीडसारखे क्लिनिक एक दुय्यम उपाय आहे. तुम्ही जर का खरोखरच शहरात गेला, ही कल्पना होती ॲक्च्युअली आम्ही त्या कल्पनेने सुरुवात केली. आम्ही सुरुवातीला बीड क्लिनिकच्याही आधी आम्ही कॅम्प्स घेतले होते की जे गावाबाहेर कुठेतरी जंगलाला जवळच्या ठिकाणी टेंट टाकून राहायचे, टेंट स्वतःच ठोकायचे, खालची जमीन स्वतःच सारवायचे, मग डोंगर चढायचे, मग आजूबाजूचे पक्षी बिक्षी बघायचे, पाण्यात उतरायचे आणि ते स्विमिंग पूलचं निळं क्षार पाणी नाही, दगड असलेलं चिखल असलेलं पाणी, त्याच्यामध्ये उतरायचे, नदी क्रॉस करायचे. अशा ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या. या ॲक्टिव्हिटीजने आम्हाला 7 दिवसामध्ये काही ब्लड पॅरामीटरमध्ये फरक, फक्त 7 दिवसामध्ये ब्लड पॅरामीटरमध्ये फरक पडलेला दिसला. पण आता शहरातल्या माणसांना कायम असं लांब नेणं आणि त्याच्यापेक्षा हे जास्त फिजिबल वाटलं की तुम्ही 4-5 किलोमीटरच्या अंतरात राहता, रोज येऊन व्यायाम करू शकाल, आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस तरी करू शकाल. म्हणून हे जास्ती व्यावहारिक सोयीसाठी केलेले. पण अजून सुद्धा अधूनमधून असे कॅम्प घेणं खरंच फायद्याचं ठरेल, पण मॅनपॉवर कमी आहे आणि हे मॅनेज करणं आणि ते करणं ते एवढ्या छोट्या टीमला जमणार नाही, म्हणून ते अजून झालेलं नाही. पण जर का दुसऱ्या कोणी जबाबदारी घेतली की हां कॅम्प आम्ही अरेंज करतो तर त्याचा अकॅडमिक कंटेंट जो आहे तो आम्ही नक्की देऊ शकतो. आता हे आजचंच आहे का हो? तर मी या विषयावरती बोलायला सुरुवात केली जवळपास 10 वर्षापूर्वी आणि एका ह्याच्यामध्ये एक खूप सिनियर पुण्यातले आयुर्वेद तज्ज्ञ बसले होते. ते मला व्याख्यानानंतर येऊन म्हणले की अहो तुम्ही जे म्हणता ते सुश्रुतांनी लिहिलेलं आहे, तर मी एका क्षणी काही मनावर घेतलं नाही. त्याचं कारण आमच्याकडे रॉकेट पण होतं आणि विमानं पण होतं. पण मी त्यांना म्हटलं की ते ओरिजिनल मला वाचायला आवडेल. तर त्यांनी मला ते खरोखरच पाठवलं. मला संस्कृत थोडंफार समजतं, त्यामुळे ते मी ओरिजिनल वाचू शकतो. तर सुश्रुतांनी असं म्हटलंय की प्रमेहावरचा उपाय काय? कुठलंही झाड पाल्याचं मेडिसिन नाही, कुठला आहारही नाही. तो एक शब्द वापरतो, युद्ध क्रीडा, वॉर लाईक गेम्स. ज्या क्रीडा प्रकारामध्ये युद्धाचे कॉम्पोनंट्स आहेत असे क्रीडा प्रकार खेळा, शिका. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे म्हटले की मग नियुद्धम, बाहुयुद्धम, धनुर्विद्या, अश्वारोहण, संग्राम अभ्यास, शस्त्रास्त्र विद्या हे त्याचा स्वतःचे शब्द आहे. आणि मग तो म्हणतो की हे जर का शक्य नसेल तर दुसरा उपाय सांगतो. तो दुसरा उपाय असा की जंगलामध्ये एखाद्या हरणांच्या कळपाच्या मागे हिंडा, ते जसे जातील तसे जा, अनवाणी जा, डोक्यावर काही न घेता जा. त्याच्यातलं आपण फक्त चालला एवढंच घेतलं
आता आपण काय शूज बीज घालून पायाला काही टोचणार नाही वगैरे असं बघून डोक्यावर ऊन पडणार नाही, ऊन असेल तर छत्री घेऊन वगैरे असं चालतो. त्या चालण्याचा उपयोग शून्य आहे असं नाही. बसून राहण्यापेक्षा चालणं केव्हाही चांगलं, पण तेवढाच त्याचा उपयोग. तर हे क्लिनिक सुरू करण्यामागची सगळी वैचारिक भूमिका, सायंटिफिक थिओरिटिकल भूमिका ही अशी आहे. आणि मी चट्ट असं म्हणतोय का, तर नाही. जगामध्ये हा विचार आहे, डायबिटीसच्या बालेकिल्ल्यांमध्ये हा विचार आहे. त्याचे मी फक्त तुम्हाला 2-3 फक्त कोर्स दाखवतो इथे, की इथे बघा ते असं म्हणतात, आर फिजिकल ॲक्टिव्हिटी आर असोसिएटेड विथ सिग्निफिकंटली लोअर सबसिक्वेंट कार्डिओव्हॅस्क्युलर अँड ओव्हरऑल मॉर्टॅलिटी टू अ मच ग्रेटर एक्सटेंट दॅन कुड बी एक्सप्लेन्ड बाय ग्लुकोज लोडिंग. म्हणजे व्यायामाचा जो परिणाम झाला तो ग्लुकोज कमी करण्यामुळे झाला असं म्हणता येत नाही. ग्लुकोज कमी करण्यापेक्षा जास्ती चांगला इफेक्ट व्यायामाने दिसतो. दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी इंडिपेंडंट ऑफ बॉडी वेट असं म्हटलंय. म्हणजे व्यायामामुळे वजन कमी होतं आणि शुगर कमी होते म्हणून त्याचा चांगला परिणाम दिसतो असं नसून, व्यायामाचा परिणाम इंडिपेंडंट ऑफ वेट लॉस आणि इंडिपेंडंट ऑफ शुगर नॉर्मलायझेशन आपल्या फिजिओलॉजीवर चांगला होत असतो. आणि त्यामुळे व्यायाम करतोय पण माझं वजन कमीच होत नाही आहे, ही फॅक्ट आहे. व्यायामामुळे सगळ्यांचं वजन कमी होतं असं नाही. तरीसुद्धा व्यायामाचा हेल्थ बेनिफिट तुम्हाला तरीसुद्धा मिळणार आहे. वजन कमी झालं नाही तरीसुद्धा, ग्लुकोज कमी झाली नाही तरीसुद्धा. तर टेक लेसन या सगळ्याचा हा आहे की फिटनेस म्हणजे नुसतं वेट नॉर्मल असणं नाही. मी लठ्ठ नाही याचा अर्थ मी फिट आहे असा होत नाही. फिटनेस इज अ मल्टी डायमेन्शनल कन्सेप्ट, ज्याने आपण इथे सुरुवातच करतो की तुमचा फिटनेस मोजूया. आणि फिटनेस मोजूया म्हणजे काय, हाताची स्ट्रेंथ, पायाची स्ट्रेंथ, फ्लेक्झिबिलिटी, कोअर स्ट्रेंथ, बॅलन्सिंग, लवचिकपणा, अलर्टनेस किंवा ॲजिलिटी, चपळता, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकाराने मोजल्या जातात आणि या सगळ्याला मिळून फिटनेस म्हणतात. नुसतं लठ्ठ नसणं म्हणजे फिट असणं नाही. मग आपल्या फिटनेसवर वयाचा परिणाम होणार की नाही, का होणार, ते उपाधी आली आहे. पण आपल्या वयाला जेवढा फिटनेस आवश्यक आहे तेवढा आहे की नाही हे आता आपण टेस्ट करून बघू शकतो. आणि त्याच्यापेक्षा जर का कमी असेल तर आपल्याला त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे. आपल्या वयाला योग्य फिटनेसच्या लेवलला आपण गेलंच पाहिजे. आणि ते जर का गेलं तर आणि मग प्ले गेम्स इन्व्हॉल्विंग हे सगळ्या ज्या बिहेवियरल गोष्टी आहेत त्या बिहेवियरल रिच एक्झरसाइजेस. ओके, एका शब्दात जर का सांगायचं झालं म्हणजे अख्ख्या टपलीचं सूत्र, तर बिहेवियरली रिच एक्झरसाइजेस असं आहे. आणि हे जर का तुम्ही केलं तर यू कॅन फॉरगेट ग्लुकोज, फॉरगेट कोलेस्टेरॉल, फॉरगेट ब्लड प्रेशर. पाहण्याची सुद्धा गरज नाही. फिटनेस जर का माझ्या वयाला योग्य एवढा फिटनेस मेंटेन केला तर ग्लुकोज बघायला पण जाऊ नका ना, तरी काही फरक पडत नाही. आणि ह्याच्या उलट लोक आज सकाळी माझी दुपारी वाढली हो, विकार होतच असतात. सकाळी किती होती आणि दुपारी किती होती आणि काही फरक पडत नाही. तुम्ही डायबेटिक असाल वर्षातून एकदा होती खूप झालं, सारखे शुगर बनण्याची आवश्यकता नाही. तर मी इथं थांबतो आणि कुठलेही प्रश्न, चर्चा, अनुभव सांगायला हरकत नाही. फक्त मेडिकल प्रॉब्लेम विचारू नका. सर एक प्रश्न. हां, हल्ली असे वेगवेगळ्या प्रकारचे बरेच डाएट्स असतात की किटो डाएट आहे किंवा इंटरमिटंट फास्टिंग करा, 36 तास फास्टिंग करा, काही लोक 48 तास फास्टिंग करणारे वगैरे सुद्धा आहेत. सो ह्या सगळ्याला खरोखर सायंटिफिक काही बेस आहे का इन इम्प्रूव्हिंग युअर ओव्हरऑल फिटनेस? तर डाएटचा सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या शरीराला लागणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर कंटेंट ह्या मिळाल्या पाहिजेत. हे बघणं डाएटमध्ये महत्त्वाचं आहे. ते जर का तुम्ही पाहिलं तर तुमच्या याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्ती आहेत का फॅट जास्ती आहेत का यांनी काहीही फरक पडत नाही. इसेन्शियल जे आहे ते डाएटमधून मिळालं असतं, पण त्या बाकीच्या गोष्टी फरक पडत नाही. पण मग फरक कशाने पडतो
तर मी एक काहीतरी वेगळा प्रयोग करतोय ज्यासाठी मला सेल्फ कंट्रोल ठेवायला लागतोय. ते एका प्रकारे मी एक ॲडव्हेंचर आहे, कधी केलं नाही आहे, करून बघूया. ओके, या मानसिक गोष्टींचा नक्की काय परिणाम होतो. त्यातलं नाविन्य संपलं की तो परिणाम पण जातो. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा एखादी नवीन डाएट प्लॅन घेता त्यावेळेला तुम्हाला फरक जाणवतो का. आणि तो जर का रोळला 6 महिने झाले तेच खातोय काही फरक पडण्याचं बंद होतो. तर याला 2 पॅरलल सांगतो. एक पॅरलल हा 100 वर्षापूर्वीचा, 100-116 वर्षापूर्वीचा. त्यावेळेला जर्म थिअरी ऑफ डिसीजेस ही चांगली स्थिरावलेली होती. म्हणजे जंतूंमुळे रोग होता हे समाजाने आणि सगळ्या मेडिकल फॅकल्टीने मान्य केलं. त्यावेळेला पेलाग्रा आणि बेलेबिली हे 2 व्हिटॅमिन बीच्या कॉम्पोनंटचे डेफिशियन्सीचे रोग आहेत. ते खूप कॉमन होते समाजामध्ये. आणि ते कॉमन असल्यामुळे लोकांनी पेशंट्सची सॅम्पल्स घेऊन त्याच्यामधून निरनिराळे बॅक्टेरिया शोधण्याचं सत्र चालवलं. जवळपास 20 वर्ष लोक पेलाग्रा आणि बेरीबेरीच्या रोगांमधून वेगवेगळे बॅक्टेरिया आयसोलेट करत होते आणि ह्या बॅक्टेरियामुळेच हे होतं असं क्लेम करत होते. का तर डिसीज जर्म होणार होता, बरोबर, हे मान्य होतं. आणि त्यामुळे ह्याचा पण कुठला तरी जर्मच असला पाहिजे. तसं डाएटचं आरोग्यामध्ये महत्व आहे हे मान्य आहे, बरोबरच आहे, चुकीचं नाही आहे. डाएटचं आरोग्यात महत्व आहे की नाही आहे. पण हा सगळेच आरोग्याचे कन्सेप्ट डाएटवरती असतील असं नाही. सगळेच डिसीज डाएट बदलल्याने होत असतील असं नाही. जसं सगळे रोग त्याच्यामुळे होतात असं नाही. पण डाएटचं हे आपण मान्य केल्यामुळे ज्या गोष्टी डाएटमुळे होत नाही त्या सुद्धा डाएटमुळेच होत आहेत असं आपण गृहीत धरून प्रत्येक जण डाएटमधला वेगळा कॉम्पोनंट सांगतो बरं का. मग कोणी म्हणतो फॅट खाऊ नका, कोणी म्हणतो शुगर खाऊ नका, कोणी म्हणतो रिफाईंड फूड खाऊ नका, मग कोणी म्हणतो फक्त पांढरंच खा किंवा पांढरं खाऊ नका, मग दिवसातून एकदाच खा, दिवसातून 2दाच जेवा, दर 2 तासांनी जेवा, 2 तासांनी काहीतरी खा. बरं, गंमत अशी की दिवसातून एकदा किंवा 2दाच खा आणि दर 2 तासांनी खा असे दोन्ही उलट गोष्टी सांगणाऱ्या लोकांनी सक्सेस दावे केलेले आहेत. आणि दोघांनाही सक्सेस मिळालेला आहे. तो डेटा खोटा आहे असं मी म्हणत नाही, त्याच्यात बायसेस आहेत, नाही असं नाही. पण दोघांनाही सक्सेस का मिळालं तर तुम्ही नवीन काहीतरी करण्याचा प्रयोग केला, त्यासाठी सेल्फ कंट्रोल, त्यासाठी तुम्हाला काहीतरी बदल, त्याची जी मानसिक प्रक्रिया आहे त्यांनी थोडाफार फरक पडतो. तर मुळात हे जे काही मॉडर्न डिसीजेस आहे त्याचा डाएटशी खूप कमी संबंध आहे, शून्य म्हणणार नाही. कारण काही काही गोष्टी फायबर इंटेक करून ह्या गोष्टी आवश्यक आहेत, शंका नाही. सगळे विटॅमिन सगळे मिनरल्स मला मिळाली पाहिजे काही शंका नाही. त्यामुळे डाएटचं महत्त्व आहे, पण ते अशा फॅट डाएटचं नाही, बॅलन्स डाएट करणं. सर अजून एक प्रश्न आहे त्याच्याच कंटिन्युएशनमध्ये. आता तुम्ही एक्सप्लेन केलं की डायबिटीस होतो ही एक शरीराची अवस्था आहे असं, म्हणजे जे मला समजलं यातलं ते. सो ती येते म्हणजे बरेच बदल घडतात आणि त्यामुळे त्याचे सिम्पटम्स दिसायला लागतात. ही एक स्टेज आहे शरीराची. सो ह्या स्टेजमधनं आधीच्या स्टेजला जाता येतं का, आणि येत असेल तर ते मोजता येतं का? तर डायबिटीसमध्ये जर का तुमच्या नर्व्ह डिजनरेशन व्हायला लागलं असेल तर तेवढी एकच गोष्ट फक्त रिव्हर्सिबल नाही, बाकी सर्व गोष्टी रिव्हर्सिबल आहेत. तुमच्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य परत मिळवता येतं, तुमच्या स्नायूंना परत बळकट करता येतं, तुमची फॅट कमी करता, या सगळ्या गोष्टी करता येतात. पण नर्व्ह डिजनरेशन जर का सुरू झालं असेल तर ते रिव्हर्स करणं हे जवळपास अशक्य आहे. थोडाफार 5-1% परिणाम त्याच्यामध्ये पण चांगला दिसू शकतो, पण नर्व्ह डिजनरेशन पूर्णपणे रिव्हर्स नाही करत. बाकी सगळ्या गोष्टी रिव्हर्सिबल आहेत. पण मग नर्व्ह डिजनरेशन होत आहे किंवा नाही हे ओळखायचं किंवा काही हो, तर त्याचं सर्वात पहिलं लक्षण म्हणजे कोऑर्डिनेशन आणि बॅलन्स करणं होतं. म्हणजे लोक कॉग्निटिव्ह लॉस, म्हणजे मेमरी जाते, तुम्हाला विचार करणं अवघड होते, अशा स्टेजला जाईपर्यंत नर्व्ह डिजनरेशन आहे असं म्हणत नाही किंवा फील होत नाही तुम्हाला. पहिली गोष्ट होते तुमचं बॅलन्सिंग कॅपॅसिटी कमी होते आणि फास्ट कोऑर्डिनेशन कमी होतं. ते पहिलं लक्षण आहे. ते जर का झालं असेल तर
पुढे मेमरी लॉस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच स्टेजला तुम्ही ते परत मिळवण्याचा प्रयत्न करू शकता, त्या स्टेजला पुढचं डीके प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करू शकता. एकदा मेमरी लॉस सुरू झाला की मग फार अवघड आहे. सर इन्शुलिन रेझिस्टन्स ही खरोखर असणारी गोष्ट आहे का फक्त कल्पना? हां, तर इन्सुलिन रेझिस्टन्स या नावाचा प्रकार थोडासा सेल्युलर मॉलिक्युलर लेव्हलला आहे, पण इन्सुलिन रेझिस्टन्समुळे डायबिटीस होतो हे खरं नाही. तर मी कशावरून सांगतो, तर सेल्युलर लेव्हलला इन्सुलिन सिग्नलिंगचे जे काही अगदी इंट्रिकेट मेकॅनिझम्स आहेत, मग ते खूप कॉम्प्लेक्स पाथवेज आहेत. मग ह्या मॉलिक्युलने हे होतं, याने ते होतं वगैरे, त्याच्यामध्ये आता आपण काही शिरणार नाही. तर त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात हे लोकांनी दाखवले. पण आता इन्सुलिन रेझिस्टन्सचं अगदी एक्स्ट्रीम उदाहरण काय असेल, तर लोकांनी मुलांमध्ये म्हणजे एक्सपेरिमेंट माणसामध्ये करू शकत नाही की इन्सुलिनचा रिसेप्टर मॉलिक्युलच उडवला. आता तुमच्या पेशींवरती इन्सुलिनचा रिसेप्टरच नाही, म्हणजे इन्सुलिनची ॲक्शन शून्य व्हायला पाहिजे. इन्सुलिनची ॲक्शन शून्य झाली तर शुगर वाढायला पाहिजे, तर शुगर वाढतच नाही. म्हणजे इन्सुलिन रिसेप्टर तुम्ही जर का डिसेबल केला किंवा काढूनच टाकला तर शुगरवर फास्टिंग शुगरवर कोणताही परिणाम होत नाही. त्या शुगरचा कर्व थोडासा बदलतो, पण तो परत खाली जेव्हा येतो तेव्हा फास्टिंग नॉर्मलच आहे. म्हणजे इन्सुलिन ॲक्शन इम्पेअर करून फास्टिंग शुगर बदलत नाही प्रयोगाने. मग फास्टिंग शुगर बदलण्याचं काहीतरी वेगळं कारण असलं पाहिजे. ते मी जे मेंदूशी रिलेटेड कारण सांगितलं ते आहे. कारण फास्टिंगमध्ये मेंदूच्या ग्लुकोजचा पुरवठा सर्वात जास्त क्रिटिकल असतो. खाल्ल्यानंतर जेव्हा शुगर वाढलेले असतं तेव्हा मेंदूला मिळतंच, तेव्हा प्रॉब्लेम नसतो. पण फास्टिंगमध्ये मेंदूला थोडीशी शुगर मिळते की नाही हा खूप क्रिटिकल मुद्दा आहे आणि त्या कारणासाठी मुख्यतः फास्टिंग शुगर वाढते. आता हे कारण जर का खरं असेल तर तुम्ही बरेच फास्टिंग शुगर कंट्रोलला आणल्याचा वाईट परिणाम झाला पाहिजे. तर अशा ट्रायल्स आहेत आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युअली फार काटेकोररित्या शुगर कंट्रोल केली तर मॉर्टॅलिटी वाढते असं लोकांनी दाखवलेलं आहे. म्हणजे शुगर कंट्रोल होण्याचे फायदे जास्ती का तोटे जास्ती हे आत्ता मी सांगू शकत नाही. सर फास्टिंगमध्ये ट्रायग्लिसराईडमधनं जे ग्लिसरॉल येतो त्याच्यातनं आपल्याला मेंदूला पुरवठा होईल एवढं ग्लुकोज मिळतं का? नाही, मेंदूला पुरवठा होणारं ग्लुकोज हे लिव्हरकडून मिळतं. म्हणजे ग्लुकोनिओजेनेसिस हे तुला हळदी होत आहे. नुसते ग्लिसरॉलने ते होत नाही. ग्लिसरॉलनी नाही होत तेवढं. नाही. एक कोविड आता पॅन्डेमिकमध्ये कोविडमध्ये बराचसा इम्पॅक्ट झाला आणि काही केसेसमध्ये HbA1c वाढले. हो. त्याच्या कुठल्या मेकॅनिझमला त्यांनी इम्पॅक्ट केला? तर कोविड हा इतर रेस्पिरेटरी व्हायरसेसपेक्षा कोविड वेगळा असा आहे की इट अटॅक्स ब्लड व्हेसल्स. तो फक्त लंग इन्फेक्शन करून थांबत नाही, कोविडचा अटॅक ब्लड व्हेसल्सवरती होतो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला हे सांगितलं की डायबिटीसमध्ये मुख्य काय तर ब्लड व्हेसल्सचा प्रॉब्लेम मुख्य आहे, ते प्रायमरी आहे. आणि मग कोविडचा अटॅक झाला की तुमच्या ब्लड व्हेसल्स आणखीन वीक होतात, त्याचा फंक्शन आणखीन खाली जातो आणि त्यामुळे डायबिटीस नसलेल्यांना किंवा प्री डायबिटीस असलेल्यांना डायबिटीस होतो कोविडनंतर. किंवा ज्यांचा आहे तो आणखीन वर्षन होतो कारण ब्लड व्हेसल्स कॉमन आहे. आणखीन एक गोष्ट, मध्यंतरीच्या काळामध्ये एकदम म्युकरमायकोसिसची एकदम लाट आली होती बघा. माझा एक मित्र मॅक्झिलोफेशियल सर्जन आहे, तर तो म्हणतो की तुफान म्हणजे त्याच्या आयुष्यात जेवढ्या मी केसेस पाहिल्या नाही तेवढ्या त्या काही महिन्याच्या काळात पाहिल्या. तर तो म्युकर सुद्धा ब्लड व्हेसल्स अटॅक करतो. म्हणजे रेस्पिरोपॅथी या सगळ्याला कॉमन आहे, पण कोणी त्याच्याबद्दल बोलतच नाही. हा म्हणजे दाखवल्यावर का लिटरेचर आहे याच्यावरती, पण रेस्पिरेटरी इन्फेक्शन आहे म्हटल्यानंतर लोक फक्त ऑक्सिजनबद्दलच बोलतात, बाकी दुसऱ्याबद्दल बोलतच नाही. सर तुम्ही डायबिटीसच्या सांगितलं की आयुर्वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे प्रमेह वगैरे या गोष्टीचा. त्यावेळेला तर व्हाईट ॲक्शन्स भरपूर होती लोकांकडे, मग त्यावेळेला हा कसं काय? हां, तर लोकांकडे म्हणजे कोणाकडे त्या काळातल्या हां, तर
सामाजिक विषमता ही त्या काळापासून होती. आणि हा जो प्रमेह आहे ना, हा साधारणपणे समाजातल्या उच्चवर्णीयांकडे, स्वतः कष्ट न करणाऱ्या लोकांकडे आहे, ज्याचं प्रमाण वाढत गेलं. म्हणजे स्वतः कष्ट न करणाऱ्या लोकांचं प्रमाण हे वाढत गेलं. आमच्या इंडस्ट्रीयल आणि आता तर IT सोसायटीमध्ये सर्वात जास्त आहे. आणि त्यामुळे तेव्हापासून जरी डायबिटीस होता तरी प्रमाणामध्ये प्रचंड फरक पडला. ज्यावेळेस इन्सुलिनचा शोध लागला त्यावेळेला 90% डायबिटीस हे टाईप 1चे होते. आता 90% टाईप 2चे आहेत. म्हणजे इतका टाईप 1 मध्ये फार फरक पडलेला नाहीये. टाईप 2 100 पटीने वाढलाय. कारण या प्रकारचे लोक, स्वतः शारीरिक कष्ट न करणारे लोक तेव्हाही होते, आताही आहेत, पण प्रमाणामध्ये खूप फरक. सर आणखी आता डायबिटीस बद्दल लोक सांगतात की ते हेरिडिटरी असतं, तुमच्या आई वडिलांना असेल तर तुम्हाला ते होणारच, अशा पद्धतीने बोलतात लोक. सो हे म्हणजे ॲक्च्युली हे भीती वाटवणारं असतं. जर का जरी नवीन पिढी स्वतःसाठी काही करत असेल, ॲक्टिव्ह लाईफस्टाईल पाळत असेल, तरी हे जे बोलणारे लोक असतात की होणारच आहे, 40शी झाली म्हणजे नक्कीच होणार आहे. सो ह्याला सायंटिफिक बेस आहे का? तर फॅमिलियल आणि जेनेटिक याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये डायबिटीज जास्त दिसतो, पण आता माणसाचा अख्खा जिनोम सिक्वेन्स झालेला आहे. आणि नुसता माणसाचा म्हणजे सॅम्पल नव्हे, तर प्रत्येक समाजामध्ये हजारो लाखो जिनोम सिक्वेन्सेस झालेले आहेत. आणि मग लोकांनी या जिनोम सिक्वेन्सेसमध्ये डायबिटीस हा जेनेटिक आहे असं पूर्वीपासून समजलं आहे. त्यामुळे या जिनोम सिक्वेन्समध्ये डायबिटीस रिलेटेड जीन शोधायला सुरुवात केली. तर काही सापडले, पण त्यात 2 प्रॉब्लेम. एक म्हणजे निनाळ्या समाजांमध्ये निनाळे सापडले, त्यात कन्सिस्टन्सी नाही. एका अभ्यासात जे सापडलं त्याचं दुसऱ्या अभ्यासाची काही ताळतंत्र जमत नाही. आणि दुसरं, हे सगळे जीन एकत्र केले तर टुगेदर दे एक्सप्लेन नॉट मोर दॅन 5% ऑफ दॅट. म्हणजे प्रत्यक्षात माणसाच्या जीनोममध्ये डायबिटीसचे जीन खूप कमी सापडलेत. ज्यांनी समाजामध्ये एकूण जेवढे डायबेटिक आहेत त्याच्या 2-5% लोकांचं डायबिटीस फक्त त्या जेनेटिक एलिमेंटमध्ये असल्याचं दिसतं. बरं, दुसरं, ते जर का जेनेटिक असतं तर 2 पिढ्यांमध्ये वाढण्याचं काही कारण नव्हतं. 2 पिढ्यांमध्ये जेनेटिक बदलत नाही. जेनेटिक बदलायला किती पिढ्या जायला लागतात. 2 पिढ्यांमध्ये अचानकच डायबिटीस वाढला याचा अर्थ तर जेनेटिक असणं शक्य नाही. मग जीन्सचा अत्यंत मार्जिनल हिस्सा आहे त्याच्यामध्ये, मुख्य नाही. मग फॅमिलियल टेंडन्सी का दिसते, तर यू शेअर सो मेनी थिंग्स इन द फॅमिली. तुमचा स्वभाव, तुमचं लाईफस्टाईल, तुमचं डाएट, तुमचं वागणं, हे सगळं त्या फॅमिलीबरोबर असतं ना. तुमचं कल्चर त्या फॅमिलीबरोबर असतं ना. आणि मग मी म्हटलं की बिहेवियर जर ओरिजिन असेल तर फॅमिलीमध्ये जो दिसतो तो तुमच्या लाईफस्टाईलमुळे दिसतो. पण हे पण लोकांनी दाखवलंय की जो काही जेनेटिक प्रभाव आहे तो तुमच्या लाईफस्टाईल करून तुम्ही त्याच्यावर मात करू शकता, हे पण दाखवलं. आणि त्यामुळे जेनेटिक ओरिजिनचं ला घाबरण्याचं काहीच कारण नाही. जो काही थोडाफार इम्पॅक्ट असेल तो आपल्या रेग्युलर चांगल्या आहार विहाराने, चांगल्या व्यायामाने त्याच्यावर मात करता येते. हां प्राणायाम किंवा मेडिटेशनचं अशा रुटीनमध्ये कितपत उपयोग? हां, तर मी मगाशी सांगितलं की व्यायामाचं मुख्य कारण काय, तर तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे मिसिंग बिहेवियर्स कळत आणायचे. त्याच्यामध्ये आपला श्वासोश्वास आणि त्याचं असलेलं सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक कनेक्शन, एका ऑटोनॉमस नर्वस सिस्टमचे असलेलं कनेक्शन, हे महत्त्वाचं आहे. पण तो केवळ एक भाग आहे. म्हणजे अनेक प्रकारचे जे व्यायाम लागतात त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी एक्सरसाइज हा त्यातला एक कॉम्पोनंट आहे. त्याचं महत्त्व आहे. पण मी फक्त प्राणायाम करतो म्हणून मग बाकीचे व्यायाम नाही केले तरी चालतील असं आहे का, तर नाही. 2 प्रकार विचार. एक ते योगा, जो फुल फ्रेश योगा, प्राणायामचा विचार असेल. हा योगा आणि झोप हे महत्त्वाचे एलिमेंट आहे. हो, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. योगा, आता जे अनेक प्रकारचे एक्सरसाइजेस आपल्याला पाहिजे त्यापैकी काही प्रकारचे योगामध्ये स्ट्रॉंग आहेत आणि काही प्रकारचे फासे नाही. म्हणजे उदाहरणार्थ कोर स्ट्रेंथ हा योगामध्ये खूप महत्त्व आहे.
फ्लेक्झिबिलिटीला खूप महत्त्व आहे. पण क्विक एक्सप्लोजिव्ह ॲक्शन ही योगामध्ये नाही पाहिजे. त्यामुळे योगाचं महत्त्व आहेच, पण मी नुसतं तेवढं करतो म्हणून बाकी काहीच नाही केलं चालेल असं नाही. तुमच्या व्यायामाचा योग हा एक महत्त्वाचं अंग असू शकतं, ते असलेल्याचा फायदा नक्की. आणि झोप हां, झोप तर खूप महत्त्वाची आहे. झोपेबरोबर अनेक गोष्टी होतात. आपल्या सर्कलला एकदम बदलतो, त्या एकदमचा सगळ्या गोष्टींशी संबंध आहे. दुसरी गोष्ट अशी की झोपेमध्ये आपल्या मेंदूचं ग्लुकोज डायनामिक्स बदलत असतं. चांगल्या गाढ झोपेमध्ये आपल्या मेंदूचा ग्लुकोज युटिलायझेशन 40% कमी होतं, चांगली झोप लागत असेल. ओके, मी मगाशी म्हटलं की मेंदूला जेव्हा ग्लुकोज कमी पडतो तेव्हा ते ब्लडमधला ग्लुकोज वाढतो. जर का तुम्हाला झोपच लागत नसेल तर मेंदूचं ग्लुकोज कन्झम्पशन वाढणार आहे. ते वाढलं की त्याला जास्ती ग्लुकोजची गरज भासणार आहे. मग तो रक्तातून जास्ती ग्लुकोज विचारणार, त्यासाठी रक्तामध्ये जास्ती ग्लुकोज सोडण्याची आवश्यकता. अनेक प्रकारांनी झोपेचा संबंध आहे आणि त्यामुळे पुरेसा वेळ आणि चांगली शांत झोप लागणं हे आवश्यक आहे. पण याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस खूप आहेत. मी असे लोक पाहिलेत की दिवसातून 4 तास झोपतात, रात्री उशिरापर्यंत काम करतात, पहाटे उठून काम, पण ती 4 तासाची झोप अत्यंत साऊंड असते. दॅट माइट बी इनफ फॉर दॅट पर्सन. सगळ्यांचं असं असेल नाही. आता मला स्वतःला थोडीशी पाठदुखी आहे जी ॲनाटॉमिकलच आहे, त्याला काही करता नाही, कॉन्जिनेंटल आहे. तर त्यामुळे मला रात्रीतून अनेकदा उठावं लागतं. उठून उभा राहिलं, पोझिशन बदलली, थोडंसं बरं वाटतं. परत झोपल्यानंतर मला काही क्षणात झोप लागते. त्यामुळे मी अनेकदा जरी जागा होत असलो तरी माझी एकूण झोप डिस्टर्ब आहे का तर नाही. आपण म्हणतो की आता याच्यामध्ये तुमच्या आता बोलण्यात आलं की स्ट्रेस हा जो आपण स्पेसिफिक आहे की जो स्ट्रेस आपण काउंट करता येत नाही आपल्याला त्याच्यामध्ये. आता आपण बऱ्याचदा आता आताच्या जनरेशनवर बघितलं जातं की ज्यांचा बिझनेस आहे, ज्यांची सर्व्हिस आहे, जे त्यांचं रुटीन फॉलो करतात, आता डायट पॅटर्न्स आहेत, सगळं आहे, एक्झरसाईज आहे, पण जे आपण ॲम्बिशन ओव्हर ॲम्बिशन म्हणजे ती नाही आहे, त्याच्यामध्ये स्ट्रेस तुमचा वाढत जातो त्या स्टेजला. या स्ट्रेसचा खरंच या तुमच्या सेल्युलर लेवलवरती किंवा फिजिओलॉजिकल चेंजेस कसे होतात तुमचे, आणि हे नक्कीच काहीतरी असलं पाहिजे असं नक्की वाटतं. कारण काही आजार जे आहेत, स्पेशली आता ॲडिसन्स डिसीज वगैरे सारखे जे आजार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला रिझनच सापडत नाही की म्हणजे काय त्याचं रिझन आहे. कुठेतरी स्ट्रेसशी मध्ये कनेक्ट होतं किंवा तुमचे ॲडव्हान्स कामच करत नाही, कारण मग ते कॅल्सिफाय झाले त्या काय तर देर आर सो मेनी रिझन्स. खरंच त्याचा स्ट्रेसचं याच्यावरती काय आहे, खरंच स्ट्रेस हा तेवढा त्याच्यावरती आत्ताच्या याच्यामध्ये तो करतो. तर स्ट्रेसचे प्रकार खूप आहेत आणि त्याप्रमाणे आपल्या फिजिओलॉजीवर होणारे परिणाम सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. सगळ्या स्ट्रेसचा प्रकार सारखा नाही, हे मग असे सांगितलं. तर अनेक स्ट्रेसचे परिणाम एकमेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणजे अगदी ग्रासली वॉरियर स्ट्रेस आणि डिप्लोमॅट स्ट्रेस असं सांगितलं, यांचे परिणाम एकमेकांच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे एक स्ट्रेसमध्ये जर का जास्ती असेल ना तर दुसरा स्ट्रेस घ्यावा. म्हणजे तुम्हाला बिझनेस स्ट्रेस जास्ती आहे तर तुम्ही माउंटेनिंगवर जा ना, तो वेगळा स्ट्रेस आहे ज्याने तुमच्या बॉडीमध्ये जास्ती बर्नच होणार आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद आपल्या सगळ्यांकडून. कारण इट्स बीन मोर दॅन अन आवर ही इज टॉकिंग अँड एक्सप्लेनिंग थिंग्स सो वंडरफुली. त्यामुळे मला तर नक्की वाटतं की आपण बरेचसे लेसन्स लर्न आहेत या सेशनमध्ये, आणि जे सरांनी आपल्याला सांगितलं आहे त्याच्यावर विचार करून कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करू असं तरी प्रॉमिस सरांना नक्की देऊया. आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचे मनापासून धन्यवाद. हा हॉल उपलब्ध करून दिला, ही फॅसिलिटी दिली उत्तम पद्धतीने, त्यामुळे त्यांना पण धन्यवाद. आणि तुम्हाला पण मनापासून धन्यवाद. पुढच्या सेशनला नक्कीच भेटूया आणि असंच येत राहा. रेकॉर्डिंग झालं तरी मी पर्सनली सगळ्यांना रेकमेंड करेन की इथे येऊन आपण ज्या तल्लीनतेने ऐकू शकतो ते तिथे व्हिडिओसाठी नाही. द रेकॉर्डिंग इज मोर फॉर अवर ओन रिव्हिजन, सो इट्स नॉट फॉर अटेंडिंग ऑनलाईन.
So that's a straight-cut message and a request I would like to give to all of you. Thank you so much. मधुमेह इव्हेंट्स आपले शिकलेले जे सरांनी लिहिलेलं पुस्तकं इथे अवेलेबल आहे. तर कोणाला विकत घ्यायचं असेल तर जरूर घ्या.